आपला विषय आजचा आहे अवेलेबमेंट ऑफ क्रेडिट अंडर स्पेशल सर्कमस्टन्सेस. प्रश्न असा येतो की व्हेन यू आर रजिस्टर्ड अंडर रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे तुम्ही, तुम्हाला स्पेशल सर्कमस्टन्सेस कोणत्या आल्या? तर सेक्शन 18 मध्ये त्या स्पेशल सर्कमस्टन्सेसच्या बाबतीत वर्णन केलेलं आहे. आपण त्याचा सुरुवात करू, म्हणजे आपल्या मागच्या 2 सेक्शन होऊन गेलेले आहेत. आजच्या विषय पहिला अवेलेबिलिटी ऑफ क्रेडिट अंडर स्पेशल सर्कमस्टन्सेस. याच्याकरता जीएसटी कायद्यामध्ये 18 नंबरचा सेक्शन दिलेला आहे. हा कायदा 1/7/17 पासून लागू करण्यात आलेला असून त्याचं नोटिफिकेशन 9/2017 28/6/17 ला आलेलं आहे. या सेक्शन मध्ये 6 सबसेक्शन आहेत. म्हणजे सेक्शन 18 इज डिवायडेड इंटू सबसेक्शन 6 सबसेक्शन्स आणि याचे रिलेव्हंट रूल्स आहेत 40, 41 आणि 44 या सेक्शनच्या बाबतीत. याच्यावर रिलेव्हंट फॉर्म्स येतील. या रूल्स मध्ये प्रिस्क्राईब केलेले ITC 01, ITC 02 आणि ITC 03. प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 18 ऑफ द MGST ऍक्ट म्हणजे महाराष्ट्र गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सच्या प्रोव्हिजन आणि जीएसटी ऍक्टच्या प्रोव्हिजन सर्व सारख्या आहेत. त्यांचा काही प्रॉब्लेम नाही आहे. दोघा अगदी सेम आहेत, कारण आपण जीएसटीच्या बरोबर MGSTचा पण अभ्यास करतोय. तर दोघांच्या प्रोव्हिजन सारख्या असल्यामुळे त्याचा फक्त उल्लेख केलेला आहे. आणि या सर्व करताना आपल्याला एक रिलेव्हंट सर्क्युलर आहे 95/15 2019 जीएसटीचं 28/3/19. या मध्ये आपण पुढे येऊ त्यावेळेला याचा जास्त डिटेल सांगेल तुम्हाला की याच्यात सर्क्युलरचा इम्पॉर्टन्स काय आहे. या सेक्शन मध्ये आम्ही काय केलेलं आहे, पूर्ण सेक्शन आपण लिहिलेलं आहे, पण त्याचा फॉन्ट अलग ठेवलेला आहे थोडा, म्हणजे स्टॅट्युटरी प्रोव्हिजन्स आपल्या समोर दिसतील आणि त्याच्यावर आपलं म्हणणं काय ते सुद्धा आपल्याला खाली दिसेल. हा प्रोव्हिजन्स आर गिव्हन इन दी डिफरंट फॉर्म आहे. आता आपण हा सेक्शन सुरू करताना मला असं वाटतं की आपण गुड्सची डेफिनेशन जर पाहून ठेवली तर या सेक्शन मध्ये या डेफिनेशनचं खूप महत्व आहे. गुड्स डेफिनेशनच तुम्हाला दिलेली आहे सेक्शन 252. मीन्स एव्हरी काइंड ऑफ मुव्हेबल प्रॉपर्टी. एवढ्या शॉर्ट मध्ये अर्थ आहे त्याचा. एव्हरी काइंड ऑफ मुव्हेबल प्रॉपर्टी अदर दॅन मनी अँड सिक्युरिटी. एवढंच लक्षात ठेवायचं. बाकी मनी सिक्युरिटी सर्व सोडून द्या, ते आपल्याला माहिती आहे. आपल्या समजण्यासाठी गुड्स म्हणजे एव्हरी काइंड ऑफ मुव्हेबल प्रॉपर्टी. आता ह्या मुव्हेबल प्रॉपर्टीमध्ये फिक्स ॲसेटही आल्या आणि इनपुट क्रेडिटही आलं, म्हणजे रॉ मटेरियल येतं आणि फिक्स ॲसेट येतात. तर त्यांनी एक भाग दुसरा भाग केला कॅपिटल गुड्स. कॅपिटल गुड्स म्हणजे काय? कॅपिटल गुड्स मीन गुड्स म्हणजे तो गुड्स आहे, फक्त काय केलेलं आहे त्याच्यात त्याला कॅपिटलायझेशन केलंय. कॅपिटलायझेशन करणं म्हणजे काय की यू हॅव क्रिएटेड ए फिक्स ॲसेट आणि तुम्ही बॅलन्स शीटला जी टाकलेली आहे, म्हणजे बॅलन्स शीटला दाखवलेली आहे. समजा प्लांट अँड मशिनरी घेतली आणि तुम्ही प्रॉफिट अँड लॉसला टाकली तर ते चुकीचं होईल. इन्कम टॅक्स वाले ते डिसअलाउड करतील बिईंग कॅपिटल एक्सपेंडिचर. म्हणून त्यांनी काय केलं की कॅपिटलाइज जे केलेले आहेत त्या ॲसेट्स त्याला कॅपिटल गुड्स नाव दिलेलं, म्हणजे ते गुड्सच आहे. गुड्सच्या डेफिनेशन मध्ये फरक नाही. मग कॅपिटल ॲसेट निघून गेल्यानंतर उरलं काय तिथे कन्झ्युमेबल्स किंवा रॉ मटेरियल, ते त्याला इनपुट नाव दिलेलं. इनपुट क्रेडिट त्याच्या खाली दुसऱ्या पानावर घ्या. इनपुट डेफिनेशन मीन्स गुड्स other than capital goods used for or intended to be used by the supplier for the course of furtherance of his business. म्हणजे यांचा असं आहे की गुड्सचे 2 भाग करतो आम्ही. पहिल्या भागात जो कॅपिटलाइज झाला ते कॅपिटल गुड्स गृहीत धरायचं आणि जे इनपुट राहिलं गुड्स जे प्रॉपरायटरकडला डेबिट पडलेलं आहे त्याला इनपुट म्हणायचं. म्हणजे असे 2 भाग केलेले आहेत. नंतर एक इनपुट सर्व्हिस डेफिनेशन. इनपुट सर्व्हिसची पण डेफिनेशन पाहू ठेवू. Means any services used or intended to be used by the supplier in the course of furtherance of business. इनपुटची डेफिनेशन झाली, इनपुट सर्व्हिसेसची झाली. आता इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय? कारण ह्या सेक्शन मध्ये एवढ्या शब्दांचा आपल्याला वारंवार उल्लेख येईल तर आपली माहिती आपण करून ठेवतो. इनपुट टॅक्स क्रेडिट मीन द क्रेडिट ऑफ इनपुट, एवढा त्याचा अर्थ दिलाय. आता आपण इंट्रोडक्शन घेऊ या सेक्शनचं. इंट्रोडक्शनवर आला. पण नॉर्मली कसं होतं की क्रेडिट इज अवेलेबल टू ए रजिस्टर्ड पर्सन फॉर द गुड्स विच आर युटिलाइज फॉर द पर्पज ऑफ हिज बिझनेस. त्याच्या बिझनेससाठी किंवा फर्दरन्स ऑफ बिझनेससाठी, आपण जे म्हणतो की त्या बिझनेसच्या हितासाठी, किंवा इंटेंडेड फॉर द फर्दर यूज ऑफ हिज बिझनेस, किंवा आता उपयोग नाही आहे पण भविष्यात त्याचा उपयोग मला फर्दरन्स ऑफ बिझनेस साठी होणार आहे. तर अशा सर्व आयटमचं क्रेडिट आम्ही तुम्हाला देतो सब्जेक्ट टू सर्टन टर्म्स अँड कंडिशन, सर्टन रिस्ट्रिक्शन. म्हणजे त्याच्यात आपण सेक्शन 16 मध्ये पाहिलं की नंबर ऑफ कंडिशन्स आर गिव्हन की हे तुमच्याकडे टॅक्स इनवाइस पाहिजे, तुम्ही 180 दिवसाच्या आत पेमेंट केलं पाहिजे, त्याची ऍक्च्युअल डिलिव्हरी झाली पाहिजे, समोरच्याने पैसे भरले पाहिजे, तुम्ही रिटर्न भरलं पाहिजे. नंबर ऑफ कंडिशन्स यू हॅव टू फुलफिल. त्याचप्रमाणे काही रिस्ट्रिक्शन्स पण त्यांनी सांगितले आहेत की आम्ही मोटर कारचा तुम्हाला सेटअप देणार नाही,
गुड्स लॉस झाला, डिस्ट्रॉइड झाला, त्याचा शेट ऑफ देणार नाहीत. म्हणजे त्या सर्व आपण कंडिशन फुलफिल केल्यानंतर आपल्याला शेट ऑफ मिळणार आहे, तो रजिस्टर्ड पर्सनला मिळणार आहे. आता प्रश्न राहिला तर दुसरा कोणता, की स्पेशल सर्कमस्टन्सेस आपल्याला त्या कोणत्या आहेत ते पाहिजे. However, during the course of business, certain circumstances arises, and such cases are, in such cases, registered person is either to entitled to avail input tax credit, transfer of input tax credit, or reverse the input tax credit. या सेक्शन मी सुरुवातीला सांगितलं की 1860 इज डिवायडेड इंटू 6 पार्ट, म्हणजे सबसेक्शन 6 आहे. त्यांनी स्पेशल सर्कमस्टन्सेस म्हणून काय केले, 2 भाग केले, 3 भाग केले. पहिले अवेलमेंट ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट, तुम्हाला कोणत्या सर्कमस्टन्सेस मध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार. दुसरं, अशी काही परिस्थिती येते की त्याच्यात तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट दुसऱ्याला वर्ग करायचं आहे, आणि एक परिस्थिती अशी येते की तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट रिव्हर्स करायचं आहे. म्हणजे या स्पेशल सर्कमस्टन्सेस आहेत, या त्यांनी सेक्शन 18 मध्ये दिलेल्या आहेत. अवेलमेंट ऑफ इनपुट क्रेडिट, आपण आता सेक्शनला सुरुवात करू. बिफोर डिलिंग विथ सेक्शन 18, जस्ट समराइज द सिच्युएशन गिवन इन सेक्शन 18. 4 कंडिशन दिलेल्या आहेत त्यांनी. सेक्शन 18(1) आपण सुरू करतोय, सबसेक्शन 1. त्याच्यात 4 सिच्युएशन आहेत. पहिली सिच्युएशन टाइमली रजिस्ट्रेशन. टाइमली रजिस्ट्रेशन मीन्स वेळेवर तुम्ही रजिस्ट्रेशन घेतलंय तर तुम्हाला शेट ऑफ मिळेल का, स्पेशल सर्कमस्टन्सेस मध्ये. व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन घेतलं तर शेट ऑफ कोणत्या गोष्टीवर मिळेल. शिफ्ट फ्रॉम कॉम्पोजिशन डीलर टू रेग्युलर टॅक्सपेअर, म्हणजे तुम्ही टॅक्सपेअर कॉम्पोजिशन डीलर आहेत आणि तुमची लायबिलिटी एक्सट्री झाली, यू ट्रान्सफर टू रेग्युलर टॅक्सपेअर. त्यावेळेला कॉम्पोजिशन डीलर असल्यामुळे तुम्हाला शेट ऑफ मिळत नव्हता, परंतु तुम्ही स्पेशल सर्कमस्टन्सेस जाणार आहेत म्हणजे तुम्हाला शेट ऑफ मिळणार आहे. आणि एक्झम्प्ट सप्लाईज कन्व्हर्टेड इनटू टॅक्सेबल सप्लाईज. दिस इज द अनदर सिच्युएशन. दीज आर द 4 सिच्युएशन्स इन विच वी आर एंटायटल्ड टू दी सेक्शन 18(3) मध्ये ट्रान्सफर ऑफ आयटीसी त्यांनी सांगितली आहे की कोणत्या परिस्थितीमध्ये तुम्हाला आयटीसी ट्रान्सफर करून द्यावी लागेल. 18(2) चा उल्लेख इथे मी केलेला नाहीये. त्याच्यात शॉर्ट उल्लेख असा आहे की त्यांनी एवढंच म्हटलं की या 4 सर्कमस्टन्सेस मध्ये वर्ष 18(1) ला लागू आहे फक्त. 18(2) तुमच्याकडे 1 वर्षाच्या आतील बिल असेल त्याचा सेट ऑफ देऊ पुढच्या बिलाचा मिळणार नाही, असं तो 18(2) आहे. त्याचा आपल्याला उल्लेख येईल. 18(2) मध्ये ट्रान्सफर ऑफ आयटीसी आहे. 18(4) मध्ये रिव्हर्सल ऑफ आयटीसी. म्हणजे ते कोणत्या परिस्थितीत येतील त्याचं प्रत्यक्ष उदाहरण वगैरे आपण सर्व घेणार आहेत. आणि सेल ऑफ कॅपिटल ऍसेट, म्हणजे यूज द कॅपिटल ऍसेट. थोडक्यात आपण मशिनरी वापरतोय कधीपासून आणि अचानक विक्रीला काढली, ट्रक घेतले 3 वर्षापूर्वी आणि आता विकायची आहे, तर त्याच्यावर आपल्याला किती पैसे भरावे लागतील किंवा त्याचा इफेक्ट काय आपल्याला टॅक्सेशनवर हे पाहायचं आपल्याला. त्याच्यात आपण ऍक्च्युअली आता हे इथून ज्या फॉन्ड्स मध्ये बदलले सेक्शन 18(1) सब्जेक्ट टू सच कंडिशन्स अँड रिस्ट्रिक्शन्स ऍज मे बी प्रिस्क्राइब. हे नॉन ऑबस्टेंडिंग क्लॉज कुठेही पण त्यांचा पुढे असतो की सब्जेक्ट टू द कंडिशन्स अँड रिस्ट्रिक्शन्स ऍज मे बी प्रिस्क्राइब. जे काय आम्ही कंडिशन टाकू, रिस्ट्रिक्शन टाकू ते तुम्हाला मान्य करावे लागतील. त्याच्या व्यतिरिक्त आता नॉन ऑबस्टेंडिंग क्लॉजने सुरुवात झाल्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी काय म्हटलेलं की काय घटना घडल्या तर सबसेक्शन हा A to D असा 4 क्लॉजेस मध्ये आहे, म्हणजे 4 सिच्युएशन 4 अलग अलग प्रकारे त्यांनी दिले आहेत. तर आपण एक काय केलं मी, तर सबसेक्शनच टॅब्युलर फॉर्म मध्ये मांडला. खाली पहिलं टाइमली रजिस्ट्रेशन, पहिलं कस्टमर त्यांनी. आता इथे खाली जो ए दिलेला ना हा ऍक्च्युअली कायदा आहे, तर ते सर्व त्यांनी लाईन मध्ये लिहिलेलं आहे, आपण त्याला तुकड्या तुकड्याने केलेलं आहे. पण आता सबसेक्शन 18(1) वाचू आपण. ए पर्सन हू हॅज अप्लाइड फॉर रजिस्ट्रेशन अंडर दिस ऍक्ट विदिन 30 days from the date on which he becomes liable to registration and has been granted such registration. म्हणजे इथे शब्द उपयोग आहे पर्सन, रजिस्टर्ड पर्सन नाही. त्याच्यात काय म्हटलेलं की एखाद्याची लायबिलिटी आली आणि त्याने विदिन द टाइम, म्हणजे 30 दिवसाच्या कायद्यात मुदत आहे की रजिस्ट्रेशनची लायबिलिटी आल्यानंतर तुम्ही 30 दिवसात रजिस्ट्रेशनला अर्ज केला पाहिजे. नुसता अर्ज करून उपयोग नाही, तर तुम्हाला तसं रजिस्ट्रेशन ग्रँट झालं पाहिजे. म्हणजे दिस इज दी फर्स्ट पार्ट ऑफ दी सेक्शन 18(1). तो पर्सन, कारण तो तुमच्याकडे रजिस्टर्ड नाहीये जोपर्यंत लायबिलिटी आली, म्हणून इथे रजिस्टर्ड पर्सन वापरायच्या ऐवजी ओनली पर्सन वापरलेला आहे. आणि त्या पर्सनला तुम्हाला इनपुट क्रेडिट द्यायचं. माझी लायबिलिटी आली, आपण खाली उदाहरण घेतलंय ते आपण एक्सप्लेन करू पुढे. शॅल बी इंटायटल्ड टू टेक क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स. त्याच्या पुढचा भाग आहे, त्याच सबसेक्शनचा पुढचा भाग आहे. शॅल बी इंटायटल्ड टू टेक क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स in respect of inputs held in stock and inputs
कंटेंट इन सेमी फिनिश्ड और फिनिश्ड गुड्स अँड हेल्ड इन स्टॉक. आता हा एवढा शब्द प्रयोग जो आहे ना सेकंड मधला, शॅल बी इंटायटल टू टेक क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स इन रिस्पेक्ट ऑफ, इथून इन रिस्पेक्ट ऑफ पासून तर खालपर्यंत हे चारही सेक्शन मध्ये सेम वर्डिंग आहे. म्हणजे आपण थोडक्यात धरू, शॅल बी इंटायटल टू टेक क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स ऑन इनपुट हेल्ड इन स्टॉक. म्हणजे प्रत्येक वेळा सेमी फिनिश गुड्स वापरायचे वाचायची आपल्याला काही आवश्यकता भासणार नाही. म्हणजे तुम्हाला काय म्हटलेलं की शॅल बी इंटायटल टू टेक इनपुट टॅक्स क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स ऑन इनपुट सेल्ड इन स्टॉक. इथे गुड्स शब्द वापरलेला नाहीये. म्हणजे क्रेडिट कशावर मिळणार आहे, इनपुटवर मिळणार आहे फक्त तुम्हाला. इथे सर्व्हिसेसचा शब्द तर मी इकडच्या बाजूला 4 कॉलम केलेले आहे. इथे हेडिंग दिलेले आपण इनपुट हेल्ड इन स्टॉक. मी 4 भाग केले त्या सेक्शनचे. इनपुट सर्व्हिसेस, कॅपिटल गुड्स आणि डेट ऑफ स्टॉक विच ITC इज अवेलेबल. म्हणजे कोणत्या दिवशी तुम्हाला त्याची ITC मिळणार याचा पण उल्लेख केलेला आहे. आता खाली 3 वर आता इथपर्यंत सांगितलं त्यांनी की तुम्हाला इनपुट टॅक्सवरचं क्रेडिट देऊ, मात्र कोणत्या तारखेला मिळणार हाही महत्वाचा प्रश्न आहे. तर खालच्या भागात दिलंय ऑन द डे इमिजिएटली प्रेसिडिंग द डेट फ्रॉम विच ही बिकम्स लायबल टू पे टॅक्स अंडर द प्रोव्हिजन्स ऑफ दिस ऍक्ट. म्हणजे ज्या दिवशी तुमचं रजिस्ट्रेशन घेतलं आदल्या दिवसाच्या स्टॉकवर जेवढं काही क्रेडिट असेल तुमच्याकडे त्यावेळी तुम्हाला देऊ. पण कशावरचं, फक्त इनपुट हेल्ड इन स्टॉक. म्हणून आपण गुड्सची डेफिनेशन पाहिली. गुड्स इन्क्लुड्स एव्हरी काइंड ऑफ मुव्हेबल प्रॉपर्टी. म्हणजे त्याच्यात फिक्स ॲसेट पण आलं. मग त्याच्यातून आपण कॅपिटल गुड्सची डेफिनेशन पाहिजे, गुड्स विच आर कॅपिटलाइज. म्हणजे इथे गुड्सचा शब्द वापरला असता तर आपण मशिनरीचाही घेतला असता, याचे घेतला. हा एवढा जर भाग पाहिला तर याच्यात आपण असं लक्षात येईल की इथे फक्त इनपुट हेल्ड इन स्टॉक एवढं वापरलेलं आहे. कॅपिटल गुड्स हेल्ड इन स्टॉकचा उल्लेख नाहीये, सर्व्हिसेसचा उल्लेख नाहीये. म्हणजे आपल्याला चटॉप मिळणार आहे फक्त कशाचा, की इनपुट हेल्ड इन स्टॉक. आणि तो कोणत्या दिवशी मिळणार, जी रजिस्ट्रेशनच्या आदली तारीख जी आहे ती. आता आपण खाली एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल पहा. आपण एक एक्झाम्पल लिहिलं याच्यावर. पराग देशमुख हु इज द प्रोप्रायटर ऑफ राहुल एंटरप्राइजेस बिकम्स लायबल टू पे टॅक्स ऑन 14/10/19. म्हणजे झालं कसं की समजा 20 लाखाची लायबिलिटी होती त्यावेळेला आपण असं गृहीत धरू. 13/10 पर्यंत त्याची विक्री झाली होती 19,99,500. 500 रुपये शॉर्ट पडत होते 20 लाखाला. कारण नंबर मिळतो सेल साईडवर, परचेस साईडवर नंबर मिळत नाही. तुमचा सप्लाय 20 लाखाच्या वरती गेला किंवा 40च्या वरती गेला तर तुम्हाला नंबर मिळेल. त्यांची ती लायबिलिटी 13,99,500 13/10 पर्यंत येऊन गेली आणि 14/10 सकाळी त्यांनी एक बिल फाडून टाकलं 5,000चं. नवीन क्लायंट आला, त्यांची लायबिलिटी इथे 14/10 एक्शिट झाली. कायद्यात काय म्हटलंय, विदिन 30 डेज तुम्हाला अर्ज करायचा आहे रजिस्ट्रेशनसाठी. त्याच्या पुढे नुसतं एवढंच म्हटलं नाही की तुम्हाला तसं रजिस्ट्रेशन ग्रँट पण जायला पाहिजे, असंही त्यांचं म्हणणं आहे. मग त्यांनी काय केलं की 20/10 अर्ज केला, 14/10 लायबिलिटी आली. मध्ये काही कागदपत्रांची तयारी करायची असेल, पॅन कार्ड जोडा, हे जोडा, ते त्यांनी 20/10 अर्ज केला आणि त्यांना रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट देण्यात आलं 27/10/19 पासून. सर्टिफिकेट जरी 27/10 दिलं तरी ते इफेक्टिव्ह डेट कोणती राहील, बिकॉज ही हॅज अप्लाइड विदिन द टाइम. म्हणून त्याची इफेक्टिव्ह डेट ऑफ सर्टिफिकेट राहील 14/10/19, कारण लायबिलिटी तिथे आली. आता इथे प्रश्न आला की 14 पासून तो रजिस्टर्ड झाला, त्याच्या अगोदर रजिस्टर्ड होता का, नाही. मग त्याला रजिस्टर्ड पर्सन म्हणता येणार नाही, कारण तो 14 तारखेला रजिस्टर्ड पर्सन मध्ये उपयोग झाला. म्हणून मी म्हटलं ना की या सेक्शन मध्ये सुरुवातीला पर्सन शब्द वापरलेला आहे. म्हणजे पर्सन इन्क्लुड्स एव्हरीथिंग. तो इंडिव्हिज्युअल असू शकतो, HUF असू शकतो, पार्टनरशिप असू शकते, प्रायव्हेट लिमिटेड असू शकते, लिमिटेड असो, व्हॉट एव्हर इट मे बी, हु इज लायबल फॉर रजिस्ट्रेशन. तो पर्सन गृहीत धरायचा. म्हणजे त्या व्यक्तीला आता सेटअप देणार आहेत कशाचा, इनपुट टॅक्स क्रेडिटचा. पण कोणत्या तारखेला, ऑन द डेट इमिजिएटली प्रिसिडिंग द डे ऑफ द डेट ऑफ रजिस्ट्रेशन. डेट ऑफ रजिस्ट्रेशन 14/10 आली तर त्याला कोणत्या रकमेवर सेटअप मिळेल, 13/10 पर्यंत त्याच्याकडे जे इनपुट टॅक्स क्रेडिट त्याच्याकडे शिल्लक आहे क्लोजिंग स्टॉक मध्ये, त्याच्यात त्या इनपुट टॅक्स क्रेडिट. इनपुट मध्ये 3 गोष्टी आहेत, इनपुट, सेमी फिनिश गुड्स आणि फिनिश गुड्स. 3 गोष्टींचा समावेश करायचा, त्याला इनपुट टॅक्स. म्हणजे मॅन्युफॅक्चरर असला तो काय म्हणतो, काही रॉ मटेरियल माझ्याकडे, काही वर्क इन प्रोग्रेस आहे आणि काही फिनिश गुड्स आहे. तर याच्या तिघांवर तर माझं रॉ मटेरियल वापरलं गेलंय, कारण ते 13/10च्या अगोदर खरेदी केलेलं आहे. 13/10 रात्री 12 वाजता माझी फॅक्टरी चालूच असते, 24 तासाची शिफ्ट असल्यामुळे. त्यावेळेला मी जे वर्किंग पाहिलं तर वर्क इन प्रोग्रेस 1 लाखाची आहे, 50,000चा फिनिश गुड्स निघून बाहेर पडलेलं आहे आणि तरी माझ्याकडे एवढा स्टॉक आहे. त्या 3 गोष्टीवर मला सेटअप ते देतील, कारण याच्यात कॅपिटल गुड्सचा उल्लेख नाही. म्हणजे त्याने मशिनरी फॅक्टरी चालू केली तर विदाऊट मशिनरी थोडीच करणार आहे.
पण त्याचा उल्लेख या सेक्शन मध्ये नाही. म्हणजे आपल्याला काय त्याच्यातून अज्ञान होत आपण पाहू. इन दिस सर्कमस्टान्सेस पराग देशमुख इज एंटायटल्ड टू अवेल इनपुट टॅक्स क्रेडिट इन रिस्पेक्ट ऑफ इनपुट सेमी फिनिश्ड अनफिनिश्ड गुड्स हेल्ड इन स्टॉक ऑन 13/10/91. म्हणजे 13/10/91 कडे त्यांच्याकडे जे परचेस राहून गेलं, सेल झाला त्यांच्या पिरियडमध्ये. समजा आपण असं गृहीत धरू की त्यांनी 30 लाखाची खरेदी केली, 20,10,000ची विक्री झाली, म्हणजे 8-9 लाखाचा स्टॉक त्यांच्याकडे पडलेला आहे. कारण दुकानात स्टॉक असल्याशिवाय कोणी माणूस व्यवसाय करणार नाही. इकडे आणले इकडे विकले असं क्वचित आहे. म्हणजे इनिशियल पिरियडला परचेस एक्सेस दॅन द सेल. तर त्यांच्याकडे जो 9 लाखाचा स्टॉक असेल त्याचा त्यांना शट ऑफ मिळेल असं त्यांनी या कायद्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याची तारीख दिलेली त्यांनी 13/10 खाली. आता याच उदाहरणामध्ये आपण खाली एक ऍडिशनल आपल्याला जे शंका येतात ते आपण ऍड केलेलं आहे ए म्हणून. Suppose in the above example, Parekh Deshmukh has purchased plant and machinery on 1/10/19 costing rupees 3 lakh, on which CGST, HGST at 9%, 27,000 each. म्हणजे टोटल त्यांनी 54,000 रुपये देऊन 3 लाखाची मशिनरी, 54,000 CGST HGST असं टोटल 3,54,000चं बिल त्यांच्याकडे आहे. त्यांनी घेतली ती मशिनरी 1/10/19 आपली लायबिलिटी आली आहे 14/10/19 तर ह्या 3 लाखाच्या मशिनरीचा सेटअप त्यांना या सेक्शन मध्ये डिनाईड करण्यात आलेला आहे. मिळणार नाही. बिकॉज इट इज ए कॅपिटल गुड्स, इट इज नॉट इनपुट हेल्ड इन स्टॉक. हा म्हणून आपण गुड्सची डेफिनेशन सुरुवातीला पाहण्याचा उल्लेख हाच होता की याच्यात या गुड्स मधून 2 भाग झाले, एक इनपुट आणि एक कॅपिटल गुड्स. तर या सेक्शन मध्ये वर्ड जर इनपुटच वापरला असेल तर वी आर नॉट एंटायटल्ड टू टेक द सेटअप ऑन कॅपिटल ॲसेट. दुसरा एक उदाहरण घेतलं. आय अज्यूम दॅट Mr. Parag Deshmukh has actually started his business in July 18 and he is having tax invoice dated 21/18 of input of rupees 1 lakh on which he has paid CGST, HGST at 6% is 12,000. म्हणजे त्यांच्याकडे त्यांनी आपण याच्यात उदाहरण असं घेतलं की जुलै 18 मध्ये त्यांनी ऍक्च्युअली बिझनेस सुरू केलेला आहे, पण लायबिलिटी त्यांची पुढच्या वर्षात आली. तर सेक्शन 18(2) मध्ये काय म्हटलेलं की तुमच्याकडे जो स्टॉक राहिला त्या स्टॉक मध्ये असं शोधा की माझ्याकडे 9 लाखाचा स्टॉक आहे, त्याच्यात एका वर्षाच्या आजच्या सर्व बिलं पाहिजेत. आता त्यांच्याकडे एक बिल स्टॉक मध्ये राहून गेलं, विक्री झालेली नाहीये त्याची, 20/9/18 आहे. लायबिलिटी तुमची 14/10 आली, तिथून 1 वर्ष मागे जा, तुम्हाला 14/10च्या नंतरचं पाहिजे. हे बिल त्याच्या अगोदरच्या तारखेत गेल्यामुळे तुम्हाला याचा सेटअप मिळणार नाही. दो इट इज हेल्ड इन युअर स्टॉक. कारण याची स्पेसिफिक प्रोव्हिजन 18(2) मध्ये दिलेली आहे. याच्या पुढचा सबसेक्शन जो आहे तर त्याच्यात त्यांनी एवढंच म्हटलं की उभंच ठेवा आणि फक्त 4 कंडिशन घेतलेल्या आहेत. 18(1)लाच हा सेक्शन लागू पडेल, 18(2) बाकीच्यांना नाही. तर आपण सगळीकडे त्याचा उपयोग नाही करायचा. फक्त या 4 सर्कमस्टन्सेस इथे आहेत. ही पहिली आपण घेतोय त्याच्यातून टाइमली रजिस्ट्रेशन, दुसरी आहे व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन, तिसऱ्या आणखी 2 आहेत आधी ऍक्च्युअली, तर त्यालाच फक्त लागू पडणार आहे. म्हणजे त्याला 1 वर्षाच्या आतलं बिल नसल्यामुळे ही त्याचा सेटअप गेला. रजिस्टर्ड Parag Deshmukh is not entitled to input tax credit on this bill also, though he is held in stock on the immediately preceding the day on which he is liable to pay the tax. म्हणजे तो त्याच्याकडे 13/10च्या स्टॉक मध्ये आहे, इनपुट मध्ये त्याच्याकडे पुरावा आहे, त्या वस्तू विकल्या गेल्याने तो क्वांटिटी सुद्धा तुम्हाला दाखवून देईल की हीच ती वस्तू आहे आणि हे ते बिल आहे. आय आयडेंटिफाईड आहे, जर क्वांटिटी पण आयडेंटिफाईड करतो, हे पण करतो, पण कायद्यामध्ये स्पेसिफिक प्रोव्हिजन मुळे त्यांना ते नाकारण्यात आलेलं आहे की तुम्हाला 1 वर्षाच्या आतल्या बिलाचा इव्हन इनपुट नसला तरी मिळणार नाही. कॅपिटल गुडचा तर देणारच नाही, तो प्रश्न केला. दिस इज ड्यू टू द स्पेसिफिक प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 2 ऑफ सेक्शन 18 which provide the invoice on which you are claiming input tax credit shall not be old more than 1 year. It is to be noted that section 18(2) is applicable to section 18(1) clause A to D only. म्हणजे सेक्शन 18(1) मध्ये 4 क्लॉज, त्याच्यातला आपण पहिला घेतोय ए, आणि हा सेक्शन 18(2) पुढे येईल. त्याने सांगितलं की 1 वर्षाचंच बिल पाहिजे 4 सर्कम आतलं, तर तुम्हाला सेटअप इनपुटचा मिळेल, कॅपिटल गुडचं उडवलं. फर्दर तिसरं एक एक्झाम्पल आपण घेऊ. फर्दर अज्यूम दॅट मिस्टर पराग देशमुख हॅज पेड फीज ऑफ जीएसटी टू कन्सल्टंट ऑन 1/10/19 ऑफ रुपीज 10,000 अँड ही पेड 1,800 एज इनपुट टॅक्स. म्हणजे त्यांनी त्याच्यावर जीएसटी म्हणून त्यांना 11,800चं पेमेंट करून टाकलेलं आहे. फी केव्हा दिली आहे? 10/10ला. कशा करता? नंबर घेण्यासाठी. आता हे नंबर घेण्यासाठी त्याच्या कामात आले ते पैसे, त्याचं क्रेडिट सुद्धा या सेक्शन मध्ये डिनाईड करण्यात आलेलं आहे. म्हणजे इनपुट सर्व्हिसेसचं सुद्धा तुम्हाला क्रेडिटने साहेब त्याने नंबर घेण्याचीच फी घेतली, तर मग नंतर जे रजिस्टर्ड होऊन जा आणि नंतर जा, तोपर्यंत तुम्हाला त्याचे क्रेडिट मिळणार नाही. म्हणजे या सेक्शन मधून आपल्याला शिकायला काय म्हटलं,
म्हणजे इनपुटच्या सर्व्हिसचा आपल्याला मिळणार नाही. उदाहरणासाठी आपण घेतलं की आपण क्लायंटला काय सांगू शकतो की बाबा तुला फिक्स ॲसेट जर घ्यायची असेल ना तर तू पहिले रजिस्ट्रेशन घेऊन टाक. आयदर व्हॉलंटरी घे किंवा रेग्युलर घे. तू म्हणजे माझी तर मशिनरी 1.5 वर्षापासून खरेदी करून ठेवलेली आहे. कारण काही लोक असतात मशिनरी एक रखते, बांधकाम चालू आहे, इकडे मशिनरीची खरेदी सुरू करतात, पण लायबिलिटी त्यांची विक्रीवर येते. त्यामुळे त्यांना सांगता येईल की तू आयदर व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन तर कमीत कमी घेऊन टाक, म्हणजे तुला इनपुट टॅक्सचा क्रेडिटचा सेट ऑफ घेता. सर्व्हिसेस द्यायच्यात, वकिलांना फी द्यायची 10,10 द्यायची ऐवजी 15,10 द्या. वेन यू आर रजिस्टर्ड यू आर एंटायटल टू सेट ऑफ अप्रोप्रिएट. म्हणजे एवढं आपण प्लॅनिंग त्यांच्या मार्फत करू शकतो. आता आपण बघू व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन. सेक्शन 18(1) क्लॉज बी. हा इकडच्या बारीक अक्षरात जे लिहिलेलं आहे ना, तर कायदा जसाच्या तसा उतरवलेला आहे. मी त्याच्यात माझं काहीच टाकलेलं नाही, फक्त इकडचे 4 कॉलम मी भरलेले आहेत. मी क्रिएट केलं होतं. तर इफ ए पर्सन हु टेक्स रजिस्ट्रेशन अंडर सबसेक्शन 3 ऑफ सेक्शन 25. सबसेक्शन 3 ऑफ सेक्शन 25 डील्स विथ व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन. मी म्हटलं की हा जो कॉलम मधला क्लॉज आहे हा चारींना सारखा आहे. shall be entitled to take input tax credit in respect of input held in stock. पुढे तेच शब्द प्रयोग आहेत. contained in semi finished goods or finished goods held in stock. इथे सुद्धा त्यांना काय मिळणार आहे, इनपुट हेल्ड इन स्टॉक. म्हणजे आयटीसी इज अलाउड ऑन इनपुट हेल्ड इन स्टॉक. आयटीसी इज नॉट अलाउड ऑन कॅपिटल गुड्स. आयटीसी इज नॉट अलाउड ऑन सर्व्हिसेस. म्हणजे याच्यात या कंडिशन मध्ये ऑन द डे इमिजिएटली प्रिसिडिंग द डेट ऑफ ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन. इथेही शब्द तोच आहे. तिथे शब्द काय होता, ही हॅज ग्रँटेड सच रजिस्ट्रेशन. त्यांना तसं रजिस्ट्रेशन दिलं गेलं पाहिजे असं म्हटलं होतं. आणि इथे काय म्हटलेलं आहे, ऑन द डे इमिजिएटली प्रिसिडिंग द डेट ऑफ ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन. तुम्हाला ज्या दिवशी रजिस्ट्रेशन मिळेल त्या दिवशी. म्हणजे तुम्ही केव्हा अर्ज केला हे इम्पॉर्टंट नाही राहिलं त्याच्यात. आता आपण त्याच्यात काय धरलं की विदिन 30 डेज अर्ज करायचा आहे, म्हणजे तुमची ऍप्लिकेशनची डेट इम्पॉर्टंट होती. तुम्ही 29व्या अर्ज केला, त्यांनी तुम्हाला 10 दिवस उशिरा दिले, तरी तुमचं रजिस्ट्रेशन मागच्या तारखेलाच इफेक्टिव्ह होणार होतं. या केसमध्ये मात्र व्हॉलंटरीमध्ये तुमचा अर्ज करून उपयोग नाही. साहेब मी तर 2 तारखेलाच अर्ज करून टाकला, साहेबांनी मला 20 तारखेपर्यंत फिरवलं. का? की तुमचे डॉक्युमेंट तुम्ही एक कागद देत गेले त्यांना, व्हॉलंटरीला हे पण लागतं का, हे पण लागतं का, हे करत आणि त्यांनी नंबर केव्हा दिला, ज्या दिवशी ग्रँट केला त्या दिवशी. म्हणजे ऍप्लिकेशनची डेट इज डिफरंट, डेट ऑफ ऍप्लिकेशन, आणि डेट ऑफ ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन इज टोटली डिफरंट. इथे शब्द वापरला आहे डेट ऑफ ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन. म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला रजिस्ट्रेशन मिळालं ती डेट ऑफ सर्टिफिकेट, आणि ती इफेक्टिव्ह पण त्याच दिवसापासून राहील. बॅकडेटेड इफेक्टिव्ह व्हॉलंटरीला मिळणार नाही. त्याच्यात एक्झाम्पल घेऊ आपण. मेसर्स एबीसी अँड कंपनी पार्टनरशिप फॉर्म applies for voluntary registration on 20/10/19. रजिस्ट्रेशन ग्रांटेड ऑन 28/11/19. त्यांनी 20/11 अर्ज केला, रजिस्ट्रेशन 28/11 मिळालं. इन दिस सर्कमस्टान्सेस एबीसी अँड कंपनी इज एंटायटल्ड टू इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन इनपुट्स सेमी फिनिश अँड फिनिश गुड्स हेल्ड इन स्टॉक ऑन 27/11/19. इमिजिएटली द डेट प्रिसिडिंग द डेट ऑफ रजिस्ट्रेशन यांची 27/11 येईल. तिथे होती 14/10 अर्ज केला, आपण 13/10 धरली होती. इथे मात्र 27/11 धरावी लागेल, कारण डेट ऑफ रजिस्ट्रेशन ती आहे. आता आपण या सेक्शनवरचा आपण विचार करू की याच्यात सर्व्हिसेसवरचा सेट ऑफ व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन घेतल्यावर सुद्धा मिळणार नाही. हा, यांना फक्त इनपुट टॅक्स क्रेडिटचा सेट ऑफ मिळेल. कॅपिटल गुड्सचा व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन घेतलं तरी मिळणार नाही. म्हणजे कॅपिटल गुड्स खरेदी करायचा असला तर तो व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन घेतल्यानंतरच खरेदी करावा, असा त्याच्यात आपण कोणालाही सल्ला देऊ शकतो की तुम्ही घाई नका करू, एखादे कॅपिटल गुड्स घ्यायचे, you first obtain the registration and then tax. ABC company is again not entitled to input tax credit on purchase invoice having old more than 1 year from the date of registration. म्हणजे 1 वर्षाच्या अगोदर जर त्यांच्याकडे जर इनव्हॉइस असलं तर ते या केसमध्ये सुद्धा त्यांना मिळणार नाही, कारण हे 4 सेक्शन मध्ये ते लागू पडणार आहे. तो त्यांचा उपयोग झाला. आता आपलं सजेशन काय आहे, मी जसं सांगितलं तुम्हाला, सजेशन कसं आहे की कॅपिटल ऍसेट, वी ऍडवाइज द क्लायंट टू परचेस द कॅपिटल ऍसेट. ही इज ऍडवाइज टू either to purchase after timely registration or obtain first voluntary registration and then purchase the capital asset to avail the benefit of input tax credit. Likewise, you may pay the professional charges after the date of registration to the GST consultant. म्हणजे तुम्ही फार झालं तर त्यांना कॅश देऊन टाका, पावती आम्हाला रजिस्ट्रेशन नंतर द्या, म्हणजे आम्हाला त्याचा ऍटलीस्ट सेटअप तर मिळून जाईल. म्हणजे तेवढं आपण प्लॅनिंग त्यांना सांगू शकतो की यू कॅन प्लॅन युअर अफेअर्स लाईक दिस. म्हणजे या 2 कंडिशन झाल्या. दोघी मध्ये शब्द पर्सनच वापरलेला आहे, रजिस्टर्ड पर्सन वापरला नव्हता. ओके, आता आपण तिसरी कंडिशन घेऊ. सबसेक्शन क्लास 3
कॉस्ट थर्ड डीड विथ थर्ड कन्सिडरेशन म्हणजे अवेलमेंट ऑफ क्रेडिट कोणाला मिळालं पहिले आपण टाइमली रजिस्ट्रेशन वाला मिळेल ते फक्त इनपुट क्रेडिटचं मिळेल. व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन घेतलं तरी इनपुट क्रेडिटचं घेतलं. आता थर्ड इन्स्टिट्यूशन पाहू, शिफ्ट फ्रॉम कॉम्पोजिशन टू रेग्युलर टॅक्स पेअर. हे आपल्या हातात नाहीये. तो शिफ्ट फ्रॉम कॉम्पोजिशन टू रेग्युलर टॅक्स पेअर दोन सिच्युएशन मध्ये होऊ शकतं. एक तर तो पुढच्या वर्षी कॉम्पोजिशन स्वतःहूनच डिनाईड करेल, कारण त्याला मध्ये डिनाईड करण्याचा अधिकार नाही. वन्स यू हॅव ऑप्टेड फॉर कॉम्पोजिशन, unless and until you cease your liability, you cannot change the charge. म्हणजे मध्ये चेंज करणार नाही. पण मग चेंज केव्हा होईल? शिफ्ट फ्रॉम रेग्युलरला त्याची एक तर लिमिट एक्स्टेड झालं किंवा वर्ष संपून गेलं. 31 मार्च 2000 झाला, त्याने अर्ज केला की या तारखेपासून मला पुढे आता रेग्युलर मध्ये जायचं आहे, तर त्या केसेसमध्ये त्याला शिफ्ट होईल. तो तर इथे शब्द प्रयोग आहे वेअर एनी रजिस्टर्ड पर्सन, कारण त्याला कॉम्पोजिशन होतं म्हणजे तो रजिस्टर्ड होता. आता तो फक्त कॉम्पोजिशन मधून रेग्युलर टॅक्स पेअर मध्ये जातोय. म्हणजे एवढंच त्याचा अर्थ आहे की तो त्याच्यातून जाणार. म्हणून इथे पहिल्या दोन मध्ये फक्त त्यांनी शब्द प्रयोग केलेला आहे, ए पर्सन इज इंटायटल टू इनपुट टॅक्स क्रेडिट. आता रजिस्टर्ड पर्सन इज इंटायटल टू टॅक्स क्रेडिट असा त्याचा अर्थ आहे. की तो सेक्शन 10 मध्ये आतापर्यंत टॅक्स भरत होता 1% वगैरे काहीतरी, आणि त्याची लायबिलिटी एक्सीड झाली. असं समजा ड्युरिंग द इयर लायबिलिटी एक्सीड होऊन गेली, तर तो आतापर्यंत जी परचेस करत होता इनपुट टॅक्स क्रेडिट तो देत होता, त्याच्यावर त्याला सेट ऑफच मिळत नव्हता, तर त्याच्याकडे तर स्टॉक पडून राहिला होता. आणि तो आता रेग्युलर टॅक्स पेअर मध्ये जातोय, तर ही नॅचरली आज फॉर द सेट ऑफ. कारण साहेब माझ्याकडे तर 8-10 लाखाचा माल पडलेला आहे, दुकानात तर भरलेलं आहे. आता मला उद्यापासून तुम्ही फुल रेटने टॅक्स मागतात की कारण माझी लायबिलिटी एक्सीड झाली. मग या स्टॉकचं काय करायचं? तर त्या केसमध्ये त्याला सेट ऑफ ग्रँट करण्यात आलेला आहे. आता तो कसा कोणता दिला पाहू. ही शॅल बी इंटायटल टू टेक क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स इन रिस्पेक्ट ऑफ इनपुट हेल्ड इन स्टॉक. इनपुट हेल्ड इन स्टॉकचा आहे फिनिश गुड्स मध्ये तिको गोष्टी करायच्या. इनपुट हेल्ड इन स्टॉक मीन्स रॉ मटेरियल, फिनिश गुड्स आणि वर्क इन प्रोग्रेस. नंतर अँड ऑन कॅपिटल गुड्स, इथे शब्द प्रयोग आला. हा सबसेक्शन एका लाईनीमध्ये लिहिलेला, मी त्याचे तुकडे तुकडे करून त्याची अलग मांडणी केली. अँड ऑन कॅपिटल गुड्स म्हणजे इथे इनपुट टॅक्स वरचा मिळाला, त्यांनी कॅपिटल गुड्स वरचाही हो म्हटलं की यस वी विल ग्रँट यू दी इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन कॅपिटल गुड्स ऑल्सो. म्हणजे ह्या स्पेशल सर्कमस्टन्सेस नंबर 3 आली आपली. थर्ड सर्कमस्टन्सेस, पहिली टाइमली रजिस्ट्रेशन, दुसरी व्हॉलंटरी, आता थर्ड मध्ये कॉम्पोजिशन मधून आपण रेग्युलर मध्ये येतो. आणि त्याच्याकडे समजा काही फिक्स ऍसेट्स राहून गेलेलं ज्याच्यावर त्याने टॅक्स भरलेला आहे. नॅचरली URD असेल तर काही सेट ऑफ मिळण्याचा काही प्रॉब्लेमच राहिलेला नाही. ऑन विच ही हॅज पेड द टॅक्स, त्याला तो सेट ऑफ मिळू शकतो. पण किती? डेट तर त्यांनी पहिले सांगितले की ऑन कॅपिटल गुड ऑन द डे इमिजिएटली प्रिसिडिंग द डेट फ्रॉम विच ही बिकम्स लायबल टू पे टॅक्स अंडर सेक्शन 9. म्हणजे तो उद्यापासून त्याला रेग्युलर टॅक्स पेअर मध्ये कन्व्हर्ट व्हायचं आहे. तर आजच्या तारखेला जो स्टॉक असेल त्याचा उद्याच्या तारखेची खरेदी, का तो दुसऱ्या स्कीम मध्ये ऑटोमॅटिक शिफ्ट झालेला आहे. म्हणजे इमिजिएटली प्रिसिडिंग द डेट आपल्या लक्षात येऊन गेले. आपण कोणती ठरवायची ती जी घटना घडणार आहे तिच्या आदली तारीख. म्हणजे आता तो हा कॉम्पोजिशन मध्ये रेग्युलर टॅक्स पेअर मध्ये जर जातोय, समजा 14-10 तारीख गृहीत धरली, आपण ते एक्झाम्पल पाहू. आणि प्रोव्हाइडेड दॅट म्हटलं, जे याला तुम्हाला कॅपिटल गेटचा देऊ तोही त्याच्या आदल्या दिवशी. प्रोव्हाइडेड दॅट, आता प्रोव्हिजन कशाची? प्रोव्हाइडेड दॅट क्रेडिट ऑन कॅपिटल गुड्स शॅल बी रिड्युस्ड बाय सच पर्सेंट पॉइंट ॲज मे बी प्रिस्क्राइब. म्हणजे तुमच्याकडे कॅपिटल गुड्स आहे त्याच्यावरचा आम्ही तुम्हाला सेट ऑफ देऊ, मात्र काय कंडिशन आहे की काही पर्सेंटेज काढून घेऊ. कारण कॅपिटल गुड्स 2 वर्षापूर्वीचाही असू शकतो, 3 वर्षापूर्वीचा असू शकतो. तुम्ही आतापर्यंत त्याचा वापर करत आलेला आहात, मग तुम्हाला पूर्ण सेटअप कसं काय वापस देणार? आम्ही काही पर्सेंटेज कमी करून घेऊ. त्याच्याकरता रूल आहे, इकडे मी लिहिलेला असेल, रूल 40 आहे. आपण 3 रूलचा उल्लेख केलेला आहे शिकताना, रूल 40, 41 आणि 44. तर त्याच्यापैकी ही कंडिशन त्यांनी दिलेली आहे रूल 41A मध्ये. ITC इज अलाउड सब्जेक्ट टू द कंडिशन्स. त्याचा रूल आहे 40 त्या रूल मध्ये. आता आपण एक्झाम्पलच घेतोय म्हणजे याच्यात तर क्लिअर होऊन जाईल. खाली एक्झाम्पल आहे, मिस्टर अरुण शिंदे इज अ रजिस्टर्ड पर्सन अंडर द GST ऍक्ट अँड फ्रॉम द डेट ऑफ रजिस्ट्रेशन. म्हणजे त्याने सुरुवातीला रजिस्ट्रेशन घेतलं 1/7 आणि तिथूनच त्यांनी कॉम्पोजिशन स्कीम अप्लाइड केली. म्हणजे ही नेव्हर टेक ती सेट ऑफ. कुठे त्याला सेट ऑफ मिळायचं काही कारण मिळालं. त्याने GST चालू झाला 1/7 त्याने GSTला, म्हणजे अगोदर रजिस्ट्रेशन होतं त्याच्याकडे वॅट मध्ये, पण GST लागल्यावर तर पहिले 1% भरायचा आहे, कशाला एवढे दर महिन्याला 3B भरा हे भरा. त्याने काय केलं, इतक्या मला घ्यायचं आहे, त्याने त्या स्टॉकवरचं क्रेडिट रिव्हर्स करून टाकलेलं आहे पहिल्याने. आता पुढे त्याचं काय झालं, तो तिथून कॉम्पोजिशन मध्ये पुढे चालत आल्यानंतर टॅक्स पेड अंडर कॉम्पोजिशन ऑन 30/9/19 आणि 1/10 पासून त्याला आपण काय म्हटलं की तो रेग्युलर मध्ये येतोय.
जे त्याची 30/9 पर्यंत तो कॉम्पोजिशन मध्ये होता, एकदा आला त्याची लायबिलिटी येऊन गेली. ही वॉज परचेस कॅपिटल गुड्स वर्थ ₹2 लाख 18/8/2017. द डिटेल्स ऑफ द बिल आर एज अंडर. त्याची किंमत 2 लाख. मी त्याच्यावर सीजीएसटी 9% दिलेला ₹18,000, एचजीएसटी 9% दिलेला 18,000, असं 2,36,000 बिल आहे. डेट ऑफ परचेस 18/8/17 आहे. आता हे आपण रेग्युलर मध्ये जातोय, तर याचा सेटअप किती मिळाला तुम्ही डिसाईड करा. सेटअप किती मिळायचा तो डिसाईड करता. मग आपल्याला अरुण शिंदेना मदत करायची असली तर काय करायचंय, त्यांना 30/9 पर्यंतच्या 30/9ला जो काही स्टॉक शिल्लक आहे, कारण ते 1/10 पासून जात आहेत रेग्युलर टॅक्स पेड. 30/9ला जो स्टॉक त्यांच्याकडे असेल इन्क्लुडिंग कॅपिटल गुड्स, तिथपर्यंतचा सेटअप त्यांना द्यायचा आपल्याला. म्हणजे इनपुट क्रेडिटच्यात आपल्याला मोजता येईल, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. तो क्लोजिंग स्टॉक आहे तुमच्याकडे, त्याची लिस्ट काढायची, त्या द्यायची. पण आता कॅपिटल गुड्सचा त्यांनी आपल्याला सांगितलं की सर्टन पॉईंट ऑफ रिजस्ट्रेशन. आता 41 काय म्हणतो, रूल 41 पाहू काय म्हणतो. दिस रूल provides that input tax credit on capital goods shall be claimed after reducing the tax paid on such capital goods by 5 points per quarter of a year or part thereof. म्हणजे एका क्वार्टरसाठी 5% टॅक्स कमी करायचा. त्याने जो टॅक्स भरलेला आहे त्याच्यामध्ये टॅक्स मधून पैसे कमी करायचे, त्याचं लाईफ निबद्धत नसेल. तुम्ही जो टॅक्स भरलाय एका क्वार्टरला 5% कमी करा. म्हणजे काय झालं, 4 क्वार्टर वर्षाला. क्वार्टर मीन्स कॅलेंडर क्वार्टर. एका वर्षात 4 क्वार्टर पडतील, तर दर वर्षाला 20% रक्कम तुमची कमी कमी होत जाईल, असं त्याचा थोडक्यात अर्थ त्याला. त्यांनी काय म्हटलं की 5% पर क्वार्टर और पार्ट देअर ऑफ. समजा मी 3 महिने 15 दिवस वापरलेली आहे, तर ते पुऱ्या क्वार्टर धरलं जाईल. 3 महिने 4 महिने वापरले तर 2 क्वार्टर धरले जातील त्याच्या. म्हणजे क्वार्टर और पार्ट देअर ऑफ पुढे अँड द डेट ऑफ इनव्हॉइस सच डॉक्युमेंट्स ॲज धिस प्रोव्हिजन ऍप्लिकेबल टू क्लॉज सी अँड डी ऑफ सेक्शन 18(1). आता सी ला जो आपण एक्झाम्पल घेतलो, हेच एक्झाम्पल डी मध्ये पण कामात येईल आपल्याला, म्हणून आपण इथेच घेऊन टाकू. आता त्याच्यात ते जे परचेस त्यांना बिल आपल्याला सांगितलं, आपण त्याची डिटेल लिहून घेऊ. डेट ऑफ परचेस त्या कॅपिटल ऍसेटची 18/8/17 आहे. त्याच्यावर त्याने इनपुट क्रेडिट भरलेलं आहे. सीजीएसटी 18,000, एचजीएसटी 18,000, 9% प्रमाणे. आता इथून आपल्याला नंबर ऑफ क्वार्टर्स मोजायचे. त्याचे बिल आहे 18/8/17चं. 30/9ला त्याचे तो कॉम्पोजिशन मध्ये बाहेर निघतोय, 1/10ला रेग्युलर होतोय, म्हणजे तिथून त्याला टॅक्स भेटतो. 18/8/17 तर पहिलं क्वार्टर कपेल त्याच्यात 30/9/17ला, बरोबर आहे. म्हणजे एक क्वार्टर तिथे करून करू. 30/9/17 तर 30/9/18 किती क्वार्टर झाले, 4. आणि 30/9/18 तर 30/9/19 किती झाले, 4. 18/8/17 ते 30/9/19 पर्यंत 9 क्वार्टर होतात. त्याचे 9 क्वार्टर त्याने वापरून टाकलेले. आणि यांनी काय म्हटलं की तुम्ही ज्या त्या बिलावर टॅक्स भरलेला असेल, किती भरला, 18,000, त्याला 5% पर क्वार्टर प्रमाणे त्याच्यातून वजा करून टाका. म्हणजे माझे क्वार्टर झाले 9, किती वजा करायचे, 9 गुणिले 5, 45% वजा करा. त्या 18,000चे 45% काढायचे, इथे ते आल्या 8,100. मग बाकीचे उरले ते तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल बाकीच्याचा. म्हणजे याप्रमाणे नॉट काय, क्वार्टर मीन्स द कॅलेंडर क्वार्टर फॉर द इयर. म्हणजे याप्रमाणे फिक्स गुड्स वरचा सेक्शन 18(1) क्लॉज सी आपण पाहतोय. त्याच्यात आपण या क्लॉजवर आलो की कॉम्पोजिशन मधून रेग्युलर मध्ये गेला तर त्याला काय फरक, तर त्याला सेटअप इनपुट टॅक्सचा तर मिळणारच आहे. म्हणजे रॉ मटेरियलचा मिळेल, फिनिश गुड्सचा मिळेल आणि वर्क इन प्रोग्रेसचा. त्याचबरोबर त्याला कॅपिटल गुड्सचाही सेटअप गव्हर्नमेंटने हो म्हटलेला आहे, परंतु त्याला 8 टाकलेली आहे की तुम्ही ज्याचा जेवढा वापर केला असेल त्याला 5% प्रत्येक क्वार्टरला कमी कमी करत या. टॅक्सची रक्कम, मुद्दलची रक्कम नाही, टॅक्सची रक्कम त्याच्यावरची कमी करत या. म्हणजे थोडक्यात काय, किती वर्षात वाटलं जाईल, 20×5 = 100. एका वर्षाला 5, तर त्याची लायबिलिटी अदरवाईज पण 5 वर्षाची त्यांनी गृहीत धरलेली आहे. आपण 15% डेप्रिशिएशन घेतो, ते आपल्याला 20% देत आहे. आपण इन्कम टॅक्सला मशिनरीवर 15% डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट, ते आपल्याला 20% गृहीत धरून सांगताय की तुम्ही या हिशोबाने काढा, उरलेला सेटअप तुम्हाला वी विल ग्रँट द सेटअप. आता चौथी सिच्युएशन वरती जी आहे ना, सेम सिच्युएशन इज देअर, exempt सप्लाय कन्व्हर्टेड इनटू टॅक्सेबल. म्हणजे हाच समजून घ्या, ही सिच्युएशन उलटी आहे. मी इथे एक्झाम सप्लायर होतो, आता टॅक्सेबल झालो. सेम मला तोच प्रॉब्लेम येईल. इथेच कंडिशन, हा मधला जो पॅराग्राफ आहे हा चेरीला कॉमन आहे. इथेही शब्द रजिस्टर्ड पर्सन वापरलेला आहे. वेअर अन एक्झम्प्ट सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस आर बोथ बाय रजिस्टर्ड पर्सन बिकम टॅक्सेबल सप्लाय. तिथं कोणतीही सिच्युएशन कोणत्याही तारखेला येऊ शकतं. असं एक्झाम्पल गव्हर्नमेंटने नोटिफिकेशन काढलं, आजपासून हा गुड्स एक्झाम्प्ट होता कालपर्यंत, आजपासून टॅक्स भरायचा आहे तुम्हाला त्याच्यावर, तर तो धावपळ करेल, माझ्याकडे स्टॉक पडलेला आहे, त्याचा सेटअप तरी कमीत कमी द्या. टॅक्सेबल सप्लाय, सच पर्सन शॅल बी इंटायटल टू टेक क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स इन रिस्पेक्ट ऑफ इनपुट हेल्ड इन स्टॉक and inputs contained in semi-finished or finished goods held in stock relatable to such exempt supply. इथे मात्र एक वर्डिंग वाढवलेलं आहे.
आणि खाली मी त्याला अंडरलाईन करून दिलेले पॉवरचा पर्यंत येत होतं. आता त्यांनी काय म्हटलेलं की रिलेटेबल टू सच एक्झाम सप्लाय, त्या एक्झाम सप्लाय साठी जेवढं रिलेटेड असेल तेवढंच मिळेल. समजा तुम्ही ट्रेडर आहेत आणि दोन प्रकारचा व्यवसाय, काही टॅक्स फ्री गुड्स विकतात आणि काही टॅक्सेबल विकतात, दोघांचा बरोबरच व्यवसाय चालू आहे, पण त्याच्यासाठी काही वस्तूंचा वापर होऊन जातो कन्सिडर, तर त्या वस्तूचा तुम्हाला एक्झाम सप्लायचा जेवढा प्रपोर्शनेट असेल तितका तुम्हाला सेटअप त्यांनी द्यायचा ठरवलाय. तर मी टॅक्सेबलचा आता ऑलरेडी घेतला असेल असं गृहीत धरून चालतात. ऑन द कॅपिटल गुड्स इथे पण शब्द अँड ऑन द कॅपिटल गुड्स, म्हणजे इथे सुद्धा कॅपिटल गुड्सचा सेटअप देऊ ज्याचा यूज एक्सक्लुझिव्हली फॉर एक्झाम सप्लाय झाला असेल. म्हणजे आपल्याला जर उदाहरण घ्यायचं असेल तर जास्त कॉम्प्लिकेशन करण्यात मतलब नाही, आपण सरळ एकच वस्तू घेऊ आणि तिला एक्झाम मध्ये किंवा कॉम्पोजिशन मधून पुढे कशी गेली असं. अँड ऑन कॅपिटल गुड्स एक्सक्लुझिव्हली फॉर सच एक्झाम सप्लाय, ITC is allowed exclusively used for exam supplies with condition of rule 41A, म्हणजे तोच रूल लागू आहे की 5% ने कमायचं. ऑन द डे इमिजिएटली प्रिसिडिंग द डेट ऑन विच सच सप्लाईज बिकम टॅक्सेबल, डेट इमिजिएटली प्रिसिडिंग डेट, म्हणजे डेटचाही काय प्रॉब्लेम नाही. आता इथे 41 लागू आहे म्हणजे कॅपिटल गुड्सचा मिळेल. आता आपण याचं एक एक्झाम्पल घेऊ. एक्झाम सप्लाय केव्हा होतो? मिस्टर अमित रोलिंग प्रायव्हेट लिमिटेड इज अ मॅन्युफॅक्चरर ऑफ आयर्न इंटू ब्रॅकेट CTD बार. त्याचं रॉ मटेरियल काय आहे? इनपुट्स, प्लांट अँड मशिनरी तो घेतो, कॅपिटल गुड्स घेतो, केमिकल्स घेतो, सर्व परचेस करतो. मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सिटी बार या त्याच्या ऍक्टिव्हिटीसाठी जो काही वस्तू घेतो त्याच्यावर टॅक्स आहे, मात्र त्याची वस्तूची आपण. इन दिस एक्झाम्पल इट इज अझ्युम दॅट आयर्न अँड स्टील CTD बार्स आर एक्झाम फ्रॉम पेमेंट ऑफ GST अप टू 31/3/2020. फॉर एक्झाम्पल तारीख घेतलेली आहे 31/3/20 पर्यंत ते एक्झाम्प्ट होतं आणि ऑल ऑफ अ सडन गव्हर्नमेंटने 4 दिवस अगोदर नोटिफिकेशन काढलं की हे CTD बार्स 1/4/20 पासून लायबल टू बी फुल रेट ऑफ टॅक्स होतील किंवा 18% लागेल का 12% लागेल, काहीतरी रेट सांगितला. तर त्याचं बॅलन्स शीट अदरवाईज बंद. तर त्याला अशा केसमध्ये कसं होईल? त्याला सेटअपचं इनपुटवरही मिळणार आहे, सेमी फिनिशवरही मिळणार आहे, फिनिश गुड्सवरही मिळणार आहे, कॅपिटल गुड्सवर मिळणार. आपण एक मॅन्युफॅक्चररचं उदाहरण घेतो. आता टॅक्सही एका प्रकारे पेड होत नाही. IGST पेड होतो, CGST पेड होतो, HGST पेड होतो. जास्त कॉम्प्लिकेशन न करता ना, अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला खाली उदाहरण घेतलंय, त्या उदाहरणावरून समजून पाहू. मॅनर ऑफ अवॉल्वमेंट ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन इनपुट्स सेमी फिनिश गुड्स ऍज वेल एज कॅपिटल गुड्स गिव्हन बिलो इन द टॅब्युलर फॉर्म. एक एक्झाम्पल बनवलंय मी तुम्हाला इथं का माहितीसाठी, आपण समजून घेऊ की आपण 31/3/2020 ला त्याला अज्युम केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल असा धरणा कॉम्पोजिशन डीलर होता, त्याची लायबिलिटीचा ऍक्सिडेंट होताना त्यांनी 1/4 पासून स्वतःहून सांगितलं की मला याच्यात जायचं रेग्युलर टॅक्स. हेच बॅलन्स शीट कामात येईल 31/3 ला. तो कॉम्पोजिशन डीलर होता, सिम्पली टॅक्स पेअर होता. हेच बॅलन्स शीट कामात येईल तो एक्झम्प्ट डीलर होता आणि 1/4 पासून टॅक्सेबल गव्हर्नमेंटने करून टाकलं. अशा रिव्हर्स कंडिशन येणार नाहीत का? तो टॅक्सेबल होता मग आता कॉम्पोजिशन मध्ये जायचं आहे, किंवा तो टॅक्सेबल होता आता एक्झम्प्ट होत आहे, त्यांना येईल पुढे. अशाच कंडिशन आहेत. म्हणून हेच बॅलन्स शीट 4 सिच्युएशनला वापरता येतील. पहा, कॉम्पोजिशन डीलर रेग्युलर मध्ये गेला, हेच बॅलन्स शीट आहे, कारण बॅलन्स शीट तर काही बदलत नाही. माझ्या वयात याच्यात काही पण लिहा. मी एक्झाम सप्लाय होतो, मी टॅक्सेबल झालो, बॅलन्स शीट हेच आहे. मी रेग्युलर टॅक्स पेअर होतो, कॉम्पोजिशन मध्ये जातोय, बॅलन्स शीट हेच आहे. मी रेग्युलर टॅक्स पेअरवर आता एक्झाम मध्ये चाललो तरी बॅलन्स शीट स्टील द्या. म्हणजे हे गणित आपल्याला 4 ठिकाणी कामात येईल, म्हणून आपण याला मांडण्याचा प्रयत्न केलेला. आपण समजून घेऊ कसं करतात. अझ्युम द डिटेल्स ऑफ स्टॉक हेल्ड ऑन 31/3/2020. इनपुट्स रॉ मटेरियल सेमी फिनिश गुड्स इज इक्वल टू WIP वर्क इन प्रोग्रेस. फिनिश गुड्स ओके, तुमच्या जे वस्तू निर्माण होत असेल ती, आणि कॅपिटल गुड्स अशा त्या गोष्टी. त्याचे व्हॅल्युएशन ऍट कॉस्ट, म्हणजे आपण ऍट कॉस्ट बनण्याचा अर्थ कसा की आपण जेही काही घेतो त्याच्यावर GST HGST पेड करतो, तो डायरेक्ट ड्युटीज अँड टॅक्सेस मध्ये जातो, म्हणजे नेट किंमतच त्याच्यात जाते, म्हणून आपण ऍट कॉस्ट लिहिलं. तर तुमच्याकडे इनपुट टॅक्स होतं, रॉ मटेरियल होतं 1 लाखाचं, सेमी फिनिश गुड्स आहेत 4 लाखाचे, फिनिश गुड्स आहेत 50 लाखाचे, कारण हे बॅलन्स शीट ऑडिटेड आहे जे निघाले, आणि 31/3 वर्षात संपतं. आणि त्या दिवशी तुमच्याकडे कॅपिटल गुड्स आहेत 20 लाख रुपये किमतीचे. आता याच्या परचेसेस कधी झाल्यात असा प्रश्न तर येईलच ना, कारण तुम्हाला इनपुट द्यायचं क्रेडिट मला. तर मी काही डेट वाईज लिहित नाही बसलो इथे, एकच थोडलेलं, कारण आपल्याला 8x2 गृहीत धरून चालायचं. 8x2 मध्ये काय म्हटलेलं की 1 वर्षाच्या नंतरचं परचेस बिल असेल तर आम्ही तुम्हाला शटअप देणार नाहीत. तर मग आपण ते पण गृहीत धरलं. मग मी काय केलं, एकच डेट परचेसेस इफेक्टेड आफ्टर इनपुट मध्ये लिहिलं 1/7/19. म्हणजे ह्या 1 लाखामध्ये ते 1/7 असतील, नोव्हेंबरचे असतील, डिसेंबरचे असतील, जानेवारीचे असतील, पण ही फॅक्ट आहे की ते 1 वर्षाचे नंतरच्या, अगोदरचे बिल त्याच्यात नाहीये.
दुसऱ्या सेमी फिनिश गुड्स मध्ये पण 1/5/19 नंतरच्या, म्हणजे हे पण विदिन द इयर आलं. या 50,000ला मी तारीखच दिलेली नाही तिथं. आणि 20,000चा कॅपिटल गुड्स त्याने 22/1/2020 घेतलेला, म्हणजे वर्ष संपला 31/3/2020 त्याने कॅपिटल गुड्स घेतलाय 22/1/2020 म्हणजे जवळचीच तारीख आहे. ते जास्त कॅल्क्युलेशन मध्ये वाढ जाऊ नये म्हणून केला. आता खाली उतरा, इनपुट्स हेल्ड इन फिनिश गुड्स, याच्यात तारीख नाही दिलेली की याच्यात कोणतं मटेरियल तुमचं वापरलं गेलंय. त्याच्यात मी मुद्दामून 2 तारखा केल्या बघा, परचेसेस इफेक्टेड आफ्टर 1/4/19 म्हणजे विदिन 1 इयर, वर्ष 31/3/20, 1/4/19 नंतरच्या सर्व परचेसचा तुम्हाला सेटअप मिळू शकतो. मात्र त्याच्यात 1/4/19च्या अगोदरचं एक बिल घुसलंय 10,000 रुपयाचं, म्हणजे एकच 10,000 रुपयाची परचेस अशी आहे माझी की बिल इज फॉर मोर दॅन 1 इयर ओल्ड, म्हणून त्या डेट 2 येणार होत्या म्हणून मी खाली या 50चं क्लासिफिकेशन दिलं. आता प्रश्न आला की ओके, वी नो द डेट्स, कोणत्या तारखेला परचेस केलं, तुमच्याकडे स्टॉक किती आहे हे पण आम्हाला माहिती आहे, तुमच्या फिनिश गुड्स किती आहे, पण व्हॉट ऑफ द टॅक्स, कोणता टॅक्स कोणता क्वार्टर त्यावर किती दिला आम्हाला कसं काय सांगणार. तर खाली लिहिलं आहे, टॅक्सेस पेड अंडर द ऍक्ट. इनपुटचा आहे ना तो मी आयजीएसटी पेड केलेला आहे. सेमी फिनिश गुड्स मध्ये जो माझा रॉ मटेरियल अटकलाय त्याच्यात एचजीएसटी सीजीएसटी पेड केलेला आहे, म्हणजे तो विदिन द स्टेट परचेस आहे. फिनिश गुड्स मध्ये जे काही माझं इनपुट अटकलंय त्याच्यावर एचजीएसटी सीजीएसटी पेड आहे, आणि कॅपिटल गुड्सवर मी परत आयजीएसटी पेड केलेला आहे. म्हणजे टॅक्सचे अलग अलग रेट सुद्धा मी लिहिण्याचा प्रयत्न केला याच्यात. आता त्या रकमेवरचा टॅक्स अमाऊंट काढू. तुम्ही वरती म्हणतात ऍट कॉस्ट, व्हॅल्युएशन ऍट कॉस्ट 1,00,000 रुपये, आणि त्याच्यावर तुम्ही रेट ऑफ टॅक्स 18% लिहिला की त्याच्यावरचा टॅक्स किती होईल, 18,000 रुपये, पण तो आयजीएसटी. हे अलग अलग रेट काढण्याचं आणि कायदे लिहिण्याचं कारण काय आहे की त्यांनी पुढे म्हटलेलं की तुम्हाला प्रत्येक कायद्यात जो जो टॅक्स येईल तो इंडिपेंडेंटली कॅल्क्युलेट करायचा आहे, म्हणून तो आतापासूनच कॅल्क्युलेट करून ठेवला आहे. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला करणार तर तुम्हाला आयजीएसटीचं किती क्रेडिट मिळतंय, जीएसटीचं किती मिळतं, सीजीएसटीचं क्रेडिट मिळतं, ते तुमच्यावर सोडलं, तुम्ही कॅल्क्युलेट करा आणि तुम्ही आम्हाला सांगा. म्हणून आपण हे असं कॅल्क्युलेट करतोय की त्याने टॅक्स कोणत्या कायद्याखाली भरला, त्याचा रेट घेतला, म्हणजे त्याच्यावर टॅक्स अमाऊंट काढली. इनपुट क्रेडिट जर घेतलं तर त्यांनी काय म्हटलं की तुमच्या जर 1 वर्षाच्या आजचे परचेस असेल तर यू आर एंटायटल टू फुल सेट ऑफ. मग माझे इनपुट रॉ मटेरियल मध्ये 1,00,000 रुपये पडलेले आहेत, मी आयजीएसटी दिलेला आहे त्याच्यावर 18%, तर मला 18%चा 18,000 रुपये सेट ऑफ मिळायला पाहिजे ना. परचेसेस मेड विदिन द इयर देअर फॉर फुल इनपुट टॅक्स क्रेडिट, म्हणजे त्याला 18,000चा सेट ऑफ आपण ग्रँट करूया. डब्ल्यूआयपी मध्ये हा वर्क इन प्रोग्रेस मध्ये 40,000, 4 लाखाचा मटेरियल तुमच्याकडे, त्यांनी 6%, 12%च्या रॉ मटेरियल खरेदी केलेलं होतं, त्याकरता 6% जीएसटी, 6% सीजीएसटी, 4-24,000 रुपये त्यांनी भरलेले आहेत. बिलं सर्व 1/5/19 नंतरची आहेत, म्हणजे 1 वर्षाच्या आतली आहेत. स्टील ही इज एंटायटल टू फुल इनपुट टॅक्स क्रेडिट, म्हणजे 24,000 एचजीएसटी सीजीएसटीचं, 24,000 एचजीएसटीचं क्रेडिट त्यांना इथे मिळालं. आता इथे पहा, या 50,000वर त्यांना क्रेडिट किती मिळेल त्यानंतर पाहू. त्याने टॅक्स किती भरलेला आहे एचजीएसटी सीजीएसटी प्रमाणे, 3,000. आता याच्यात इनपुट टॅक्स किती मिळेल, फक्त त्याला त्या 40,000वरचं वरती जी बिल दाखवलेलं आपण 1/4/19 नंतरची परचेस, त्याच्यावर 6% प्रमाणे 2,400 रुपये त्याला मिळेल. या 10,000चं क्रेडिट मिळणार नाहीये, म्हणून आपण 7 नंबरचा कॉलम वाचून पहा परत. परचेसेस मेड विदिन द इयर देअर फॉर फुल इनपुट टॅक्स क्रेडिट, 2,400 लिहिलं तिथे, का ते विदिन ते 10,000 विदिन द इयर नाहीये म्हणून त्याला काढून टाकलंय. म्हणजे ग्रँट ऑफ सेटअप करायचा असेल तर तुम्हाला इथपर्यंत आला, 3,60,000 रुपयापर्यंतचा फिनिश गुडचा जेवढाचा तेवढा मिळाला आपल्याला. इथे खाली घेतला आपण एवढा सेटअप. आता राहिलं रिडक्शनचा प्रश्न, खाली उतरा. इनपुट्स कंटेंड इन फिनिश गुड्स ऑफ ₹10,000 आर ओल्डर दॅन 1 इयर, हेन्स नॉट अलाउड. म्हणजे इथे मी लिहून दिलं की तर 10,000 तुम्हाला मिळत का नाही. सेक्शन 18 स्पेसिफिक प्रोव्हिजन इज देअर. सीजीएसटी 600 कमी होईल, एचजीएसटी 600 कमी करून मी 2,400 लिहिलेला. आता कॅपिटल गुडचा तिकडे 360 लिहिलेला आहे, पण आता त्यांनी तो कॅपिटल गुडची तारीख जर पाहिली तर ती 22/1/2020 खरेदी दिसते त्याची. त्यांनी काय म्हटलं, पर क्वार्टर 5% और पार्ट ऑफ देअर ऑफ, म्हणजे याचं पार्ट देअर ऑफ झालं. 22/1 पासून 22 दिवस गेले, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एक क्वार्टर होतं, 1 जानेवारी ते 31 मार्च, या क्वार्टर मध्ये ती खरेदी आहे. तर त्याच्या एका क्वार्टरचा 5% कमी करायचा आहे, टॅक्स अमाऊंटच्या 5%. तर टॅक्स अमाऊंट किती आहे, 3,60,000, त्याचा 5% झाला 18,000. 18,000 आयजीएसटी कमी केला तर टोटल आयटीसी अवेलेबल इनपुट्सवरचा 18,000, सेमी फिनिश गुड्सचा 48,000, 24,24, फिनिश गुड्सवरचा 2,400 आणि कॅपिटल गुड्सवरचा 3,42. अशा प्रमाणे वर्किंग केलेली. आता खाली जाऊ, ही समरी आहे त्या वर्किंगची, त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे आपल्याला हे उदाहरण आपण जे बनवलं असं 4 सिच्युएशन मध्ये आपल्याला वापरता येऊ शकतं. आपण कॉम्पोजिशन मधून रेग्युलर मध्ये चालले तरी हेच एक्झाम्पल राहील.
फक्त फिक्स ऍसेटच्या बाबतीत मायनर चेंजेस आहेत. टॅक्स कॉम्पोजिशन मधून तिकडे गेलो, एक एक्झाम्पल मधून टॅक्सेबल मध्ये आलो, किंवा रिव्हर्स झालं, रेग्युलर मधून कॉम्पोजिशन मध्ये गेलो किंवा टॅक्सेबल मधून एक्झाम मध्ये गेलो, तरी हेच पद्धत आहे वर्किंग करण्याची. दिस इज द सिम्पल वे. वर्किंग मेड इन दिस एक्झाम्पल इज ऍप्लिकेबल in following circumstances as applicable to inputs held in semi-finished goods and input held in finished goods on happening of a particular circumstances subject to procedural changes. जे काय असतील ते फॉर्म अलग अलग प्रकारचे भरायचे, ते आपण पुढे पाहू. कोणता फॉर्म कोणाला भरावा लागेल, काय भरावं. म्हणजे जवळपास 99% तुमच्या ओपनिंग हेच वर्किंग चार्जिंग करू. देर इज अ चेंज इन कॅल्क्युलेशन ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट हेल्ड इन कॅपिटल गुड्स इन सेक्शन 18(1). जर थोडासा चेंज असला तर त्याच्यातच येईल. हा झाला आपला सेक्शन 18(1). 6 पैकी पहिला सबसेक्शन आपण पूर्ण केला, कारण बरंचसं त्याच्यातच आहे, दुसरं काही जास्त कठीण काम नाहीये. आता सबसेक्शन 2, टाइम लिमिट और डेट ऑफ एंड. हे जे लिहिलं आहे हा सेक्शन जसा तशा कायद्याच्या पुस्तकातून उचललेला आहे. ए रजिस्टर्ड पर्सन शॅल नॉट बी इंटायटल्ड टू टेक इनपुट टॅक्स क्रेडिट अंडर सबसेक्शन 1. तो दुसऱ्या कोणत्याही कायद्याच्या कोणत्याच सेक्शनला उपयोगात पडणार नाही. ओनली फॉर सबसेक्शन 1. आणि सबसेक्शन 1 मध्ये 4 सिच्युएशन आहेत, ABCD. त्या चारींना तो लागू पडेल. इन रिस्पेक्ट ऑफ सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ टू हिम आफ्टर द एक्सपायरी ऑफ 1 year from the date of the issue of invoice relating to such supply. Date of issue of invoice आहे, त्याच्या मालाची डिलिव्हरी झाली का नाही झाली, ते मिळालं का नाही, तो त्यानंतरच्या कायद्यामध्ये. जर डिलिव्हरी झालेली फक्त बिल आलं तर ते 16 मध्ये जोडून देतील की नॉट यू आर नॉट एंटायटल्ड टू शट ऑफ, तिकडे जा. म्हणजे इथे गृहीत धरलेलं आहे की ते सर्व क्वेश्चन 16 ज्या तुम्ही पूर्ण केलेले आहेत, पेमेंट 180 दिवसाच्या आत होऊन गेलेलं आहे, प्रत्यक्ष मालाची डिलिव्हरी आली आहे, त्याने पैसे भरलेत, तुम्ही रिटर्न भरलेत, व्हॉट एव्हर इट मे बी, ते सर्व कंडिशन पूर्ण करून इथे आल्यानंतर तुम्हाला याप्रमाणे त्यांनी सांगितलं आपल्याला की तुम्हाला याप्रमाणे त्याचा प्रॉब्लेम 1 वर्षाचं बिल. एक फर्दर कंडिशन इथे स्पेसिफिकली मात्र 4च सिच्युएशन साठी. 1 वर्षाच्या आतलं बिल असेल तर शट ऑफ देणार नाही, म्हणजे इनपुटचं इथे. कारण कॅपिटल गुड्सचा आता अदरवाईज शट ऑफ त्यांनी नाही सांगून दिलेला आहे. म्हणजे याप्रमाणे त्याच्या वर्डिंग आहे. इथे सर्व्हिसेसचा शब्द पण आहे, सप्लाय ऑफ गुड्स आर सर्व्हिसेस. आता सर्व्हिसेसचा कुठेच उल्लेख नाही, 4ही सिच्युएशन मध्ये सर्व्हिसेसचा शट ऑफ नाही. तर त्या 4 सेक्शन आपल्या 4 सर्कमस्टन्सेसचं आपण क्लासिफिकेशन केलं तर एक स्पेसिफिक गोष्ट लक्षात कोणत्या येतात की सर्व्हिसेसचा कोणत्याही सिच्युएशन मध्ये समावेश नाही, त्याचा शट ऑफ अलाउडच नाही. कॅपिटल गुड्सचा फक्त 2 सिच्युएशन मध्ये अलाउड आहे, कॉम्पोजिशन मधून टॅक्स रेग्युलर मध्ये आले आणि एक्झाम मधून रेग्युलर मध्ये. पहिल्या 2 सिच्युएशनला कॅपिटलचा शट ऑफ मिळणार नाही कॅपिटल गुड्सचा. इनपुट हेल्ड इन स्टॉक 4ही ठिकाणी सारखेच वर्डिंग आहे, फक्त सम चेंजेस आहेत की रिलेटेबल टू एक्झाम सप्लाय C मध्ये, तेवढाच एक चेंज आहे, बाकी तो काही प्रॉब्लेम. आणि पहिल्या 2 सबसेक्शन मध्ये वर्डिंग आहे टू ए पर्सन, एनी पर्सन, कोणी असेल, का तो तोपर्यंत रजिस्टर्ड नसतो. आणि इथे वर्डिंग आहे शट ऑफ इज अवेलेबल टू रजिस्टर्ड पर्सन. मग तो 14 तारखेला रजिस्टर झाला तर तो द्या ना शट ऑफ. आता ती स्पेशल सर्कमस्टन्सेस झाली माझ्याकरता की तुम्ही म्हटलं की स्पेशल सर्कमस्टन्सेस टाइमली रजिस्टर घेतलं तर मागच्या स्टॉकवरचा जो शट ऑफ देऊ, दो यू आर नॉट रजिस्टर्ड इन दॅट पिरियड. म्हणजे तो 13/10च्या अगोदर रजिस्टर्ड नव्हता तरी त्याला इथे दिला, म्हणून त्याला नाव दिलेलं स्पेशल सर्कमस्टन्सेस, की कोणत्या सर्कमस्टन्सेस मध्ये तुम्हाला हा शट ऑफ मिळू शकेल असं. तर तो मात्र परत एक रिस्ट्रिक्शन टाकलं की त्याच्यात बिल तुमच्याकडे मात्र 1 वर्षाच्या अगोदरचं पाहिजे. तर सर्व्हिसेसचा शब्द वापर केलेला आहे पण सर्व्हिसेसचा कुठेच दिलेला नाही. कदाचित काय त्यांचा मागे काय हेतू असेल तो आपल्याला लक्षात पण नाही आला माझ्या. एक स्पेसिफिक सांगतो की सेक्शन 18(2) हा फक्त 18(1) लाच ऍप्लिकेबल आहे, त्याचा उपयोग दुसरीकडे कुठेही आपण म्हणायचं नाही. 1 वर्षाचं आतलं बिल असलं तर तुला शट ऑफ देऊ, फक्त या 4 कंडिशनवर. आता थर्ड स्विच आपण पुढचा सेक्शन घेऊ, 18(3). सेक्शन 18(3) डील्स विथ ट्रान्सफर ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट. पहिल्याने आपण आतापर्यंत जे सिच्युएशन पाहिलं त्या अवेलमेंट ऑफ शट ऑफ घेतला. म्हणजे अवेलमेंट आपण काय कोणाचा शट ऑफ अवेल करायचा आहे, म्हणजे तुम्हाला शट ऑफ मिळणार होता, आता तुमचा शट ऑफ तुम्ही दुसऱ्या माणसाला देणार आहे, की आता तू घेऊन जा, म्हणजे ट्रान्सफर करायचा आहे. त्या कोणत्या परिस्थितीमध्ये येईल सेक्शन म्हणजे बेअर ऍक्ट मध्ये जे लिहिलं येते, वेअर देर इज अ चेंज इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ अ रजिस्टर्ड पर्सन ऑन अकाउंट ऑफ सेल. विकून टाकला बिझनेस, मर्ज करून टाकला कोणामध्ये, तू 80% प्रोडक्शन तुमचं आहे, 20% माझं आहे, आपल्या दोघांचे कॉम्पिटिशन होतं, मी छोटा माणूस त्याच्यापेक्षा मला समाविष्ट करून घ्या, दोघांचं प्रॉडक्ट एकच आपण मर्ज घेऊन जाऊ, मला 20% पार्टनरशिप मध्ये हिस्सा द्या, दोघं फॉर्म कर, त्याला मर्ज म्हणू शकतो. एखादी मोठी कंपनी आहे तिच्यात 2 भाग केले, एक धुळे जिल्ह्यात जाऊ दे, एक नाशिक जिल्ह्यात जाऊ दे, हिला
ज्याची डिमर्ज झाली, काही कंपन्या एमलगमेट झाल्या किंवा लीज और ट्रान्सफर ऑफ बिझनेस कोणत्याही कारणास्तव विथ द स्पेसिफिक प्रोव्हिजन ऑफ ट्रान्सफर ऑफ लायबिलिटी. लायबिलिटी इन द सेंस तुमची बॅलन्स शीटची लायबिलिटी नाही, लायबिलिटी ऑन द ट्रान्सफर आर जो धंदा विकतोय, मर्ज करतोय, डिमर्ज करतोय, त्याची जी मागची लायबिलिटी होती ती पुढच्याने घेतली पाहिजे. या स्पेसिफिक लायबिलिटी, ती लायबिलिटी अंडर सेक्शन 85 आपण तिला म्हणतो, की ती त्याने घेतली तरच हा बिझनेसचा ट्रान्सफर होईल, कारण इनपुट टॅक्स क्रेडिट ट्रान्सफर करून देणं त्यांच्या हातात आहे. म्हणजे विथ द स्पेसिफिक प्रोव्हिजन ऑफ ट्रान्सफर ऑफ लायबिलिटी. म्हणजे एखाद्याने धंदा विक्रीला काढला, फॅक्टरी विक्रीला आहे, तुमचा नंबर आहे, तुम्ही ट्रान्सफर करून द्या, गव्हर्नमेंट करणार नाही, त्याने 4 महिन्याचे रिटर्नच भरले नाही, ती लायबिलिटी तुम्ही पहिले भरा, मग आम्ही देऊ. म्हणजे दिस इज सब्जेक्ट टू कंडिशन विथ स्पेसिफिक लायबिलिटी घ्या. द सेड रजिस्टर्ड पर्सन शॅल बी अलाउड टू ट्रान्सफर द इनपुट टॅक्स क्रेडिट which remains unutilized in his electronic credit ledger to such sold. म्हणजे ज्याला विक्री केली, ज्याच्यात मर्ज झाले, जिथे डिमर्ज झाले, या माणसाला द्यायची इन सच मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राइब. म्हणजे कशी द्यायची त्याचे आम्ही रूल्स बनवलेले आहेत, त्याच्यातून तुम्ही मात्र तुम्हाला लायबिलिटी ट्रान्सफर या केसेसमध्ये करावी लागेल. सब्जेक्ट टू कंडिशन काय दिलेली आहे फक्त, की तुम्ही त्या कंडिशन मध्ये जो ट्रान्सफरी असेल, म्हणजे जो घेणार आहे तुमच्याकडनं, त्याने पूर्ण लायबिलिटी मागची घ्यायची तयारी पाहिजे. माणसाचा डेथ झाला, प्रोप्रायटर आहे, तो मेला, त्याचं काय करायचं, त्याच्या लायबिलिटीचं काय, त्याचा उल्लेख नाही असं माझ्या लक्षात आलं की ही पण एक सर्कमस्टन्सेस असू शकतं. मग त्या सर्क्युलर जे मी तुम्हाला सांगितलं 95 नंबरचं, तर ते याच्यावर आहे खास. इन केस ऑफ डेथ ऑफ प्रोप्रायटर, ही जी प्रोव्हिजन येतली ट्रान्सफर आणि चेंज लिहिलेलं आहे सेक्शन मध्ये, चेंज और ट्रान्सफर, तर ती डेथ त्याच्यात इन्क्लूड करायची. तो सेक्शन 29(5) आहे कॅन्सलेशन साठी, म्हणजे ड्यू टू द डेथ ऑफ पर्सन कॅन्सल नंबर होऊन जातो. पण त्याच्या इनपुट क्रेडिटचा प्रश्न आला तर तोच त्याच्याकरता सेक्शन त्यांनी सर्क्युलर 95 काढलेला आहे. त्याची डेट वगैरे मी खाली सांगतो तुम्हाला. द वर्ड ट्रान्सफर ऑफ लायबिलिटी यूज इन दिस सेक्शन मीन्स लायबिलिटी इन रिलेशन टू जीएसटी ऑफ द पर्सन हु ट्रान्सफर द बिझनेस इन द अबाउट सर्कमस्टन्सेस. म्हणजे जे वरती लिहिलंय स्पेसिफिक लायबिलिटी, तर ही लायबिलिटी इन रिलेशन टू द जीएसटी पेमेंट, तुमची इतर लायबिलिटी याचं देणं तुम्ही द्या, कोणी द्या, ते तिकडे पहा. डेथ ऑफ प्रोप्रायटर ऑफ फर्म इज नॉट कव्हर्ड बाय दी सेक्शन, याच्यात डेथ ऑफ प्रोप्रायटरचा उल्लेख नाही आहे. बॅलन्स इन इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर इज नॉट रिक्वायर्ड टू बी ट्रान्सफर, त्याच्या कॅश लेजरला बॅलन्स पडलेला आहे. इथे फक्त शब्दप्रयोग आहे, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरचा बॅलन्स ट्रान्सफर करायचा. कॅश लेजरला आहे तर त्याचा काही उल्लेख काही केलेला नाही, त्याचे काय होईल माहित नाही. टू कव्हर द सिच्युएशन ऑफ अ डेथ ऑफ अ प्रोप्रायटर वी हॅव टू गो थ्रू द सर्क्युलर नंबर 96/15 2019 जीएसटी डेटेड 28/3/19. त्या सर्क्युलरची शॉर्ट समरी आपण खाली त्यांनी दिलेले. मी तर सर्क्युलर बरेच मोठं निघालं, मी शोधलं तर मी त्याची शॉर्ट समरी करून घेतली. त्याच्यात त्यांनी काय म्हटलेलं आहे, 1 इट इज क्लेरिफाईड दॅट ट्रान्सफर ऑर चेंज in the ownership of business will include transfer or change in the owners of business due to death of proprietor. म्हणजे या सेक्शन मध्ये 18(3) मध्ये जे शब्द प्रयोग आहेत, ट्रान्सफर वरती चेंज लिहिले, ड्यू टू एनी चेंज ऑन अकाउंट ऑफ सेल प्रोप्रायटर, त्याच्यात त्या ट्रान्सफर मध्ये ड्यू डेथ ऑफ प्रोप्रायटरचा समावेश करून घ्या. इन केस ऑफ डेथ ऑफ सोल प्रोप्रायटर, ऍप्लिकेशन फॉर कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन शॅल बी मेड बाय द लीगल हेअर सक्सेसर इन फॉर्म जीएसटी REG 16. म्हणजे आता तो मनुष्य आणि प्रोप्रायटर होता, तो वारला, तर त्याचा नंबर कॅन्सल कोणी करायचा, तर त्यांनी या सर्क्युलर मध्ये सांगितलं की त्याचा जो सक्सेसर असेल किंवा ट्रान्सफरर असेल किंवा लीगल हेअर असेल, ज्याच्याकडे तो बिझनेस जाणार नसेल, का जाणारच नसेल, बंद फुली मारून दिली बिझनेसवर, तर त्याच्या लीगल हेअरने फॉर्म REG 16 भरून द्यायचा. तो गव्हर्नमेंटला जमा केला तर त्याचा नंबर तिथून ड्यू टू डेथ म्हणून कॅन्सल होऊन जाईल. इन केस ऑफ डेथ ऑफ सोल प्रोप्रायटर द बिझनेस इज कंटिन्यूड बाय एनी पर्सन बीइंग ए ट्रान्सफरी or successor, the input tax credit which remains unutilized in the electronic credit letter is allowed to be transferred to the transferee as per section 18(3). read with rule 41. म्हणजे जे व्यक्ती वारली तिच्या वारसाने म्हणा की मी चालवतो, किंवा दुसऱ्या माणसाने तो घ्यायची तयारी दाखवली, हे ट्रान्सफर त्याने जर घेतलं तर त्याला ते इनपुट टॅक्स क्रेडिट ट्रान्सफर होऊ शकतं 18(3) प्रमाणे. मात्र रूल 41 प्रमाणे त्यांनी त्याच्या
तरतुदींचं पालन करायचं. जे काही प्रोसिजर दिलेली असेल, आपण रूल 41 घेऊ त्यावेळेला त्याचा उल्लेख ऑटोमॅटिकच आपल्याला येईल. मात्र इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरचाच बॅलन्स फक्त ट्रान्सफर होणार आहे, कॅश लेजरचा ट्रान्सफर होणार नाही. The other conditions are applicable including transfer of liability under section 85. याचा पण तसंच आहे. माणूस मारून गेला पण त्याचं पाहिलं तर 2 वर्षाचे रिटर्नच भरले नव्हते, पट्ट्याने चालला गेला. ते 85 ची लायबिलिटी मात्र ट्रान्सफररला किंवा सक्सेसरला घ्यावी लागेल, ट्रान्सफरीला किंवा सक्सेसरला. The above circle is made applicable for uniformity and for the purpose of section 18(3) म्हणजे हा पण जो पाहतो त्याला फॉर ट्रान्सफर ऑफ इनपुट क्रेडिट. 22(3) ट्रान्सफर ऑफ बिझनेस लायबल फॉर रजिस्ट्रेशन. म्हणजे हा बिझनेस आता रजिस्ट्रेशन कोणीतरी घेणारच आहे, त्याचा दबाव ट्रान्सफर करायचा. म्हणजे बिझनेस लायबल फॉर रजिस्ट्रेशन म्हणजे याला नवीन नंबरची लायबिलिटी गरज नाही, तो नंबर याला ट्रान्सफर करून तो कॅन्सल होईल. नवीन वाल्याला नवीन 20 लाखाचा स्टॉक एका 10 लाखाचा ते लायबिलिटी नाही पाहताना ट्रान्सफर ऑफ बिझनेस त्याला 22-3 लाख करून देतील. म्हणजे सर्क्युलर तिथे पण ऍप्लिकेबल करेल. आणि 85 ला लायबिलिटी इन केस ऑफ ट्रान्सफर म्हणजे डेथ ऑफ पार्टनरचा त्यांनी सर्क्युलर मार्फत इथे समावेश करून दिलेला आहे. मे बी पॉसिबल तर सुटले असतील, पण व्हॉट रेट मे बी आपल्याला ट्रान्सफर ऑफ क्रेडिट करण्याशी मतलब. ओके फ्रेंड्स, आपण इथपर्यंत पाहिलं कोणतं की एक अवेलमेंट ऑफ क्रेडिट, ट्रान्सफर ऑफ क्रेडिट. आता रिव्हर्सल कोणत्या परिस्थितीत येतो? या 2 परिस्थितीत आपल्या समोर येत की जसं आपण कॉम्पोजिशन मधून रेग्युलर मध्ये आलो किंवा एक्झाम मधून टॅक्सेबल मध्ये आलो. आता त्याच्या रिव्हर्स जायचं ते इथे प्रोसिजर व्हेअर एनी रजिस्टर्ड पर्सन, म्हणजे तो रजिस्टर्ड असल्याशिवाय तो कॉम्पोजिशन किंवा रेग्युलर टॅक्स पेअर तर म्हणूच शकत नाही. म्हणजे तो रजिस्टर्ड पर्सन. 18(4) मध्ये येऊन गेलो आपण. 18(4) हा बेअर ऍक्ट तिकडे वाचतोय. इथे बघा, इनपुट, सेमी फिनिश गुड्स आणि कॅपिटल गुड्स 4 गोष्टी घ्यायला. वेअर एनी रजिस्टर्ड पर्सन हु हॅज अवेल्ड इनपुट टॅक्स क्रेडिट ऑप्ट टू पे टॅक्स अंडर सेक्शन 10. म्हणजे जो रेग्युलर टॅक्स पेअर होता आणि त्याने सांगितलं की मला आता 1/4/2000 पासून कॉम्पोजिशन मध्ये जायचं आहे, कारण ड्युरिंग द इयर आपल्याला मध्ये कॉम्पोजिशन मध्ये केव्हाही आपल्या मर्जीने घुसता येते. इट इज ऑलवेज फ्रॉम द स्टार्टिंग ऑफ द इयर. ऑर वेअर द गुड्स ऑर सर्व्हिसेस आर बोथ सप्लाइड बाय हिम बिकम्स ओनली एक्झम्प्ट. रेग्युलर टॅक्स पेअर होता म्हणजे तो टॅक्स शटअप घेत होता. रेग्युलर टॅक्स पेअर मधून कॉम्पोजिशन मध्ये गेला तरी त्याला शटअप रिव्हर्स करावं लागेल. रेग्युलर टॅक्स पेअर मधून एक्झाम्प मध्ये कन्वर्ट झाला तरी ही हॅज टू रिझर्व द सेटअप. वर्किंग आपण अगोदर पहिल्या एक्झाम्पल मध्ये पाहिलेली आहे. आता खाली काय एक्झाम्पल घेतलंय काय याच्यावर पाहूया. ही शॅल पे एन अमाऊंट. आता त्याला काय सांगितलं की तू रक्कम भर. रिव्हर्स आले ना, हे ट्रान्सफर वगैरे नाहीये, तू ऑलरेडी शटअप घेऊन टाकलेला आहे. आता सिच्युएशन चेंज झाली तर तुम्ही पैसे भरा. ही शॅल पे an amount by way of debit to the electronic cash ledger or electronic credit ledger. तुम्ही ते एक तर क्रेडिट कॅश लेजर डेबिट करा म्हणजे रोकडा पैसे भरा, किंवा इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला डेबिट करा. जर तुमचा बॅलन्स असेल तरच करू शकणार ना, नसेल तर कुठून करणार? म्हणजे तुम्हाला कॅश लेजर मध्ये पैसे भरावून त्या गव्हर्नमेंटला वर्ग करावे लागतील. म्हणजे यू हॅव टू पे द टॅक्स. इक्विव्हॅलंट टू द क्रेडिट ऑफ input tax in respect of input held in stock and inputs contained in finished goods or finished goods held in stock. म्हणजे अशी सिच्युएशन ज्या दिवशी येईल, फॉर एक्झाम्पल आपण गृहीत धरू की ऍट द एंड ऑफ द इयर वी हॅव कन्व्हर्टेड, तर त्यावेळेला तुमच्याकडे जो स्टॉक उरला त्याच्यावर तुम्ही ऑलरेडी इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊन टाकलेलं आहे, त्याचा सेटअप तुम्हाला इथे वापस द्यावा लागेल गव्हर्नमेंटला. म्हणजे बाय वे ऑफ क्रेडिट लेजरला डेबिट टाकून द्या, किंवा क्रेडिट लेजरला बॅलन्स अपूर्ण असेल तर कॅश लेजरला पैसे भरा आणि ते ट्रान्सफर करा. अँड ऑन कॅपिटल गुड्स रिड्यूस बाय सच पर्सेंटेज पॉइंट्स ॲज मे बी प्रिस्क्राइब्ड. हा सेक्शन 18(4) मध्ये चालतोय, आपण लक्षात ठेवा. याच्यात कॅपिटल गुड्सवर आपण सेटअप ऑलरेडी घेऊन टाकलेला आहे, कारण वी आर टॅक्सेबल इव्हेंट मध्ये होतो. आपण जशी खरेदी केली तसा सेटअप घेऊन मोकळा झालेला आहे. आता आपण उलट्या रिव्हर्स मध्ये जातोय, तर त्यामध्ये त्याच्यावर जसं तुम्ही मागून घेतला आमच्याकडनं अवेलमेंट मध्ये की कॅपिटल गुडवरचा सेटअप द्या, आम्ही 5% कमी करून तुम्हाला सेटअप अलाउड केला, तर या केसमध्ये तुम्हाला मला पैसे द्यावे लागतील कॅपिटल गुड्सवरचे किंवा जेही काही असेल ते, पण तुम्हाला कॅपिटल गुड्सवरचा सेटअप सुद्धा रिव्हर्स करायचा आहे. ऑन द कॅपिटल गुड्स रिटर्न्स बाय सच पर्सेंटेज पॉइंट्स ॲज मे बी प्रिस्क्राइब्ड. याच्याकरता त्यांनी रूल 44 बनवलेला आहे.
तो पहिला रूल 18(1) गेला, तो 40 तो गेला. हा रूल अलग आहे हे रिव्हर्सल साठी. याच्यात पार्ट वगैरे काही भानगड नाही. याच्यात त्यांच्या बाजूने आता इथे पार्ट ऑफ द क्वार्टर नाही म्हणायचं, कम्प्लिटेड. इथे नवीन नियम आहे हा त्यांनी वापरलेला. आपल्याला तो शटअप आपल्याला त्यांना द्यावा लागेल. प्रोव्हाइडेड दॅट आफ्टर पेमेंट ऑफ सच अमाऊंट, म्हणजे तुम्हाला अशी आम्ही पेमेंट करायला सांगितलं की तुम्ही इतका शटअप रिव्हर्स करायला लागतात आणि आणि ते काय होईल शेवटी रिव्हर्स करा म्हणजे काय करा, शेवटी तुम्हाला ते 3B मध्ये दाखवायचं आहे आउटपुट लायबिलिटी म्हणून, कारण ते नंतर काही प्रोव्हिजन आले असतील. पण टू द एक्सटर्न तुम्हाला तो रिव्हर्स करायचा आहे. आणि जर समजा असं सर्व करून पेमेंट रिव्हर्स वगैरे करून तुमच्या त्या क्रेडिट लेजरला बॅलन्स राहूनच गेला, इट शॅल बी ट्रीटेड ॲज लॅप्स, म्हणजे तो तुमचा वाया गेला. इनपुट टॅक्स क्रेडिटचं समजलं. त्या इनपुट टॅक्स क्रेडिट मध्ये माझ्या मनात एकच शंका आहे. आपण जीएसटी तर करतोच, त्याचबरोबर आपण इन्कम टॅक्सची वकील असतो बऱ्याच ठिकाणी. त्यावेळेला आपण इन्कम टॅक्सचे रिटर्न भरताना 8% यायला पाहिजे, 8% आलं पाहिजे या डोक्यात असतो. किंवा त्याचा विमा असतो, त्याचा प्रॉव्हिडंट फंड असतो, त्याचा सेटअप जाऊन मला ₹5 ₹50 टॅक्स भरायचा आहे. तर यू इन्फ्लोट द स्टॉक फिगर, 50,000 का स्टॉक बढ़ा दे, 1 लाख का स्टॉक बढ़ा दे, त्याला बिल कुठून आणणार. आता परिस्थिती उलटी झाली, पैसे भरायचे आहेत, वेळ आली. म्हणून मी नेहमी कोणालाही म्हणतो स्टॉक वाढवला का साला तुम्ही शेअर टॅक्सची लायबिलिटी वाढवतोय, 8% 5% भरणं परवडतं, 5-10% इन्कम टॅक्स. तो 18-20% लायबिलिटी वाढवतो का. सिमेंटचा डीलर होतो तर 28% लाभ होईल. म्हणून तो प्रॉब्लेम तिथे तेवढाच फेस करणार आहे. आता आपण जे वरती चेंज केलं ना, हा सेक्शन जो पाहिला त्याचा एक फ्लो चार्ट कसा बनतो पहा. फ्रॉम द अबाव सेक्शन द फ्लो चार्ट ऑफ द ऍक्टिव्हिटीज ऑफ रिव्हर्सर ॲज ऑर्डर. आता रिव्हर्स कसं करायचं म्हणजे सुरुवात कशी चालू आहे पहा. इलिजिबल क्रेडिट कॅरीड फॉरवर्ड इन द रिटर्न इन द नॉर्मल कोर्स. जसं आपण रिटर्न भरतोय, आपण रेग्युलर टॅक्स पेअर आहेत. आता आपण एक्झाम मध्ये किंवा कॉम्पोजिशन मध्ये जाणार आहे, म्हणजे मी टॅक्स पेअर होतो तर मी काय नियमित रिटर्न भरतोय, माझ्या 3B जातोय वगैरे, म्हणजे माझ्या क्रेडिट लेजरला कॅश लेजरला बॅलन्स ऑटोमॅटिक कमी जास्त होत झाला, म्हणजे इलिजिबल क्रेडिट कॅरीड फॉर्म उरलं ते पुढे चाललं. दुसरी स्टेप काय होतं इथे, डिटरमाइन द अमाऊंट इक्विव्हॅलंट टू द इनपुट टॅक्स क्रेडिट हेल्ड इन स्टॉक of inputs, semi-finished goods and finished goods on the day immediately preceding the date on which such option is exercised. म्हणजे तुम्हाला ऑप्शन घ्याय कॉम्पोजिशन मध्ये जायचं 1/4 पासून, तुम्ही ऑप्शनची तारीख जी घ्या त्या तारखेला तुम्हाला भरावं लागेल. 1/4 पासून जातोय तर 31/3 ती अकाउंट तुम्हाला डिटरमाइन करायची की किती रक्कम आहे याची, इनपुट वरची किती, सेमी फिनिश गुड्स वरची किती, कॅपिटल गुड वरची किती, या सर्व रक्कम डिटरमाइन करायच्या. दुसरा फ्लो चार्ट येतो. नंतर काय करा, ऑल्सो डिटरमाइन द इनपुट टॅक्स क्रेडिट इन कॅपिटल गुड्स ऑन द डे ॲज अबाव. त्याचप्रमाणे कॅपिटल गुड्स वरचं क्रेडिट मला रिव्हर्स करावं लागेल का, वाया गेलं का, एक्सपायर झालं, ते सर्व शोधावं लागेल. म्हणजे ती एक स्टेप करावी लागेल. आणि नंतर द अमाऊंट डिटरमाइंड अबाव ऑन इनपुट अँड कॅपिटल गुड्स बी पेएबल बाय डेबिटिंग इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर और क्रेडिट लेजर. मग आता तुम्ही रक्कम डिटरमाइन केली की दिस इज अमाऊंट आय हॅव टू पेड टू द गव्हर्नमेंट. तर ती पेड कशी करायची, एक तर इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला डेबिट टाका, एक तर याच्या क्रेडिट लेजरला डेबिट टाका. ती रक्कम टाकून दिली डेबिट, ओके तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे, तरी बॅलन्स उरून गेला, तो काय झाला, लॅप्स झाला. की स्टेप बाय स्टेप अशा मांडले तर तो असं दिसेल की उरलेला तो गेला. आता हा उरला कसा ते आपण शोधून काढू खाली दाखवू. त्याच्यात काय, देर इज नो प्रोव्हिजन फॉर रिव्हर्सल ऑफ इनपुट क्रेडिट इन केस ऑफ डेथ ऑफ प्रोप्रायटर. इथे नाही पण तो सर्क्युलरचा तो बेनिफिट घेऊन चालता येईल. हायवर दिस सिच्युएशन इज कवर्ड बाय रूल 44. हा रूल 44 मध्ये इथे सिच्युएशन डेथ ऑफ प्रोप्रायटरची इथे पण उल्लेख नव्हता की त्याला रिव्हर्स करावा लागेल तुम्हाला, जसं तिकडे आपण पाहिलं तसंच. तर आता रूल 44 मध्ये त्यांनी स्पेसिफिकली उल्लेख केला की डेथ ऑफ पार्टनर. रूल 44 आपण घेऊ. We have already taken the example on which the manner the calculation of ITC in stock is explained in section 18(1)D मध्ये आपण एक पूर्ण एक्झाम्पल घेतलंय त्या हाऊ टू डिटरमाइन डेटा. तर त्याच्यात प्रत्येक आयटम वाईज आपण समजून घेतलं तर त्याच वेळेला क्लिअर केलं की चारही केसेस मध्ये लागू पडेल. आता आपल्याला इनपुट टॅक्स क्रेडिट मधला बॅलन्स कसा उरतो ते चेक करण्यासाठी एक एक्झाम्पल घ्यायचं. Rule 41, एक मिनिट. The provisions of Rule 41A and provisions of Rule 44(1)B regarding calculation of input tax credit
आर डिस्टिंग फ्रॉम द फॉलोइंग मॅनर. म्हणजे 41A मध्ये म्हटलं होतं की तुम्ही 5% कमी करत जा. आता 41A मध्ये तो लागू पडतो फक्त 18A to D लाच, 18(1) सेक्शनचा 41A. तो इकडे येत नाही. हा सेक्शन आहे 18(4). याला लागू पडला त्यांनी 44A. त्याच्यात काय म्हटलं, 44(1)A इज ऍप्लिकेबल टू सेक्शन 18(4) and 29(5). म्हणजे कॅन्सलेशन ऑफ बिझनेस, कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशनला आणि 18(4) ला जिथे रिव्हर्स करायचं आहे तिथे 44B वापरायचा. म्हणजे याच्यातून नेमका कोणता वापरायचा, तर त्याच्यातून वापरायचा हा खालचा, कारण याच्यात स्पेसिफिक म्हटलं की 44(1)B च्या प्रोव्हिजन तुम्ही घ्या. म्हणजे या दोन रूल मध्ये थोडं कॉन्ट्राडिक्शन आहे. तिथेही म्हणतात की हा रूल याला लागू पडेल आणि इथे म्हणतात की हा स्पेसिफिक वापरा. तर आपण स्पेसिफिक रूल जो आहे तो घेऊन पुढे चालूया. नाऊ वी सी हाऊ द इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन कॅपिटल गुड्स इन डिफरंट सिच्युएशन इज वर्क आउट टेकिंग इन टू कन्सिडरेशन द फॉलोइंग एक्झाम्पल. 44 रूलचा 44AB चा घेऊ आणि एक उदाहरण घेऊ. कॅपिटल गुड्स होते, इनपुटच्या वरती तुमच्या लागू पडतात. तिथे आपण म्हटलं की स्लाइड चेंजेस इन वर्किंग याच्यात होतील, कारण याची पोझिशन आली. आपण एक एक्झाम्पल घेतलंय बा. आपल्याकडे कॅपिटल गुड्सवरचा रिव्हर्सल करायचा आपला मेन मुद्दा चालू आहे की कॅपिटल गुड्सवरचा आपल्याला क्रेडिट रिव्हर्सल करायचं. या मुद्द्यावर आपण आलोय. इनपुट टॅक्स क्रेडिटचा आपण करून टाकू, आपल्याला माहिती. त्या अदरवाईज आपण एक एक्झाम्पल घेऊन टाकलेलं आहे. तिच्यात इनपुट टॅक्स क्रेडिटचं अवेलेबमेंट कसं मिळेल याचंही उदाहरण घेतलेलं आहे. पण रिव्हर्सलचं एक्झाम्पल आपण अगोदर घेतलेलं होतं, म्हणून फक्त इनपुट टॅक्स रिव्हर्सलवर ऑन कॅपिटल गुड्सचं एक्झाम्पल घेतो आपण. कॉस्ट ऑफ कॅपिटल गुड्स 10 लाखाचे कॅपिटल गुड्स आहे. IGST पेड ॲट 12%. 1,20,000, 1,20,000, 1,20,000. याला से ए नाव द्या टॅक्स पेडला. म्हणजे फॉर एक्झाम्पल तो ए. टॅक्स इनवाइसची टोटल झाली टॅक्स प्लस टॅक्स पेड 11,20,000, 11,20,000, 11,00,000. 3 सिच्युएशन घेतलेल्या आहेत आपण. त्याचं हेडिंग कोणते आले ते वरती नंतर शोधू. समजा वरती ब्लँक असं गृहीत धरून त्याला समजा हेडिंग. पण फॅक्ट ही आहे की माझ्याकडे कॅपिटल गुड्स 10 लाखाचा आहे, त्याच्यावर मी 12% IGST दिलेलं आहे. टोटल टॅक्स इनवाइस त्याच्या 11,20,000. आता 3 सिच्युएशन अलग अलग घेऊ की कशा होतात. डेट ऑफ शिफ्ट टू कॉम्पोजिशन ऑर ऑब्लिक एक्झम्पशन. म्हणजे कॉम्पोजिशन मध्ये किंवा एक्झम्पशन मध्ये जायचं आहे तर 1/4/23 ला जायचं असं गृहीत धरलं फॉर एक्झाम्पल, हे वर्किंग करण्यासाठी. किंवा 1/4/19 ला घटना आहे, दुसरी घटना 1/4/19 ला, 1/4/23 ला होणार आहे. त्याच्यात नोट नंबर 1 आहे, डेट ऑफ कॉम्पोजिशन इज टेकन ॲज 1 एप्रिल in all the circumstances because composition can be obtained only in the beginning of the financial year. हे नोट नंबर 1. आपण समजा इथे कॉम्पोजिशन घ्यायचं ठरलं तर ही डेट का घेतली बा, कारण आपल्याला वर्षाच्या शेवटीच कोणत्याही वर्षाच्या सुरुवातीला ती घ्यावी लागेल. सपोज आपण कॉम्पोजिशन घेतोय रेग्युलर मधून, एक्झामचं इथे प्रयत्न येईल तर आपण कॉम्पोजिशनला 1/4 तारीख अलाउड आहे. तुम्ही मधली तारीख घेता, आपण कॉम्पोजिशन व्हायला तर काय, म्हणून आपण घेतली की ही तारीख दोघांना लागू पडेल. 1/4/23चा 1/4/19 ला 2 सरकार. डेट ऑफ इनव्हॉइस ऑफ कॅपिटल गुड 1/9/17, एकात 1/9/17 आणि एकात 15/10/17 टाकली. म्हणजे एका डेट चेंज करून पाहिली थोडी, 15 दिवसाचा फरक करून की व्हॉट इज द डिफरन्स, काय फरक पडणार काय. या 2 मध्ये 1/9/17 आपण एकच गृहीत धरली की या तारखेची आहे. तर कॅपिटल गुड्स एका जमा आहे. मी 3 सिच्युएशन मध्ये त्याला डिवाइड करतो, एवढंच आहे. 3 सिच्युएशन ऑलरेडी नाही आहेत, माझ्याकडे एकच बिल आहे. त्यांनी क्रेडिट लॅप्स कसा होता आपल्याला ते शोधून काढायचं. हाऊ माय क्रेडिट इज लॅप्स. आणि ह्या इमॅजिनरी तारखा आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. द डेट ऑफ इनव्हॉइस ऑफ कॅपिटल गुड 1/9/17 आणि इथे गृहीत धरलेले 15/10. तर मग पिरियड ऑफ यूज काढायचं आपल्याला. इथे नोट नंबर 4 लिहिलेले मी. पिरियड ऑफ यूज म्हणजे रूल नोट नंबर 4. रूल 44(1)B प्रोव्हाइड दॅट इफ कॅपिटल गुड्स हेल्ड इन स्टॉक, the input tax credit involved in the remaining useful life in months shall be computed on pro rata basis taking the useful life of 5 years. की हे कॅपिटल गुड्स वरच आपण पाहतोय. फक्त कॅपिटल गुड्सला या नियमाप्रमाणे 5 वर्षाचे युजफुल लाईफ दिलेलं आहे आणि नंबर ऑफ कम्प्लिटेड मंथ्स जेवढे उरले असतील तेवढ्या मंथ्सचा तुम्हाला पैसे भरून द्यायचे गव्हर्नमेंटला. पिरियड ऑफ यूज आपल्याला काढायचा आहे त्याच्यातून, तुम्ही किती पिरियड त्याचा यूज केलेला आहे, म्हणजे तेवढे पैसे तुम्हाला गव्हर्नमेंटला वापस द्यायचे, कारण आता तुम्ही पुढे एक्झाम मध्ये चाल. आता याचा आपण वापर किती करून घेतला, समजा पिरियड ऑफ यूज 15/10/17 ला घेतलाय.
कम्प्लिटेड मंथ काढत 17 महिने 15 दिवस वापरलं, त्यांनी कम्प्लिटेड रिमेनिंग युजफुल लाईफ असा शब्द वापरला ऑन द बेसिस ऑफ युजफुल लाईफ ऑफ 5 इयर्स. रिमेनिंग युजफुल लाईफ आपल्याला काढायचं आहे. 17 महिने 15 दिवस गेले, इथे पार्ट ऑफ द मंथचा उल्लेख नाहीये, म्हणजे डायरेक्ट 18 महिने गेले समजा, गृहीत धरा 18 मंथ. याला रूल 44(1)B स्पेसिफिक आहे दिलेलं. या केसमध्ये 7च महिने होतात पिरियड ऑफ युजफुल लाईफचा, 67 महिने होतील. पहा 1/9/17 घेतला पहिल्या सिच्युएशन मध्ये, बिलाची तारीख आहे 1/9/17, आपण 1/4/23 जातोय कॉम्पोजिशन मध्ये, महिने किती झाले 67. युजफुल लाईफ किती आहे 5 वर्ष, म्हणजे इयर्स आर मोरून गेले. 1/9/17 ते 1/9/18 12 महिने, 19ला 12 महिने, 20ला 12 महिने, 21ला 12 महिने, 22ला 12 महिने. इथे तुमचे खतम झाला इनपुट क्रेडिट, 5 वर्ष होऊन गेले 22ला. पुढचं जे गेलं ते होतात, म्हणून याचा नंबर ऑफ टोटल मंथ 67 झालंय. ह्या 1/9/17 घेतलेला आहे आणि याचं आपण 1/4/19 कॉम्पोजिशन मध्ये जातो. म्हणजे पिरियड ऑफ यूज फक्त 19 महिन्यात वापरलेला आहे मी, 1/4/17 पासून 1/9/17 पासून 9/17 म्हणजे पहिल्या महिन्यात 18 यांचे 7 महिने, कारण सप्टेंबर धरला जाईल. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 7 महिने, त्याचे 12 महिने 19चे, असं 19 महिन्याचा मी यूज वापर केलेला आहे. म्हणजे रिसिड्युअल लाईफ इन मंथ्स किती उरले त्याच्याकडे, वापर वजा करून टाकला, कारण आता 42 महिने तुम्हाला वापरायला भेटलं, त्याचे सेट ऑफ क्रेडिट द्यायचे गव्हर्नमेंटला. याला नाव देऊ रिसिड्युअल लाईफला पण से बी, कारण याचा फॉर्म्युला पुढे. याच्यात महिने किती उरले, एस्टिमेटेड लाईफ 5 वर्ष, वापर ऍक्च्युअली झाला 67 महिने. आता तुम्हाला काय देऊ मी, काही द्यायचं नाही. याच्यात रिव्हर्सरी 0 होणार, कारण वर्ष महिने जे होतं उरले नाहीत माझ्याकडे त्यापेक्षा असेट वापरायला. तुमच्याप्रमाणे 5 वर्षाचे लाईफ आहे, माझ्याकडे 67 महिने वापरूनही अजून टर्न आहे माझे फिक्स असेट, म्हणजे मी त्याचा रिव्हर्सल तुम्हाला देणं लागत नाही, 0. इथे या केसमध्ये 19 महिने पिरियड ऑफ यूज झाला आहे, 60 महिन्याचं तुम्ही एस्टिमेटेड लाईफ केलं तर मला रिमेनिंग पिरियड महिने उरले 41 महिने मी वापरणार आहे. रिसिड्युअल लाईफ त्याचं माझ्याकडे 41. या केसमध्ये मात्र 15 दिवस आपण मागे पुढे केल्यामुळे 42 महिने होऊन गेले. आता त्यांनी काय म्हटलं, युजफुल लाईफ इज 5 years वाईड रूल 44(1)BB, सी नोट नंबर 2. 44(1)B प्रोव्हाइड्स फॉर युजफुल लाईफ ऑफ कॅपिटल ॲसेट इज 5 years, म्हणजे याचं लाईफच 5 वर्षाचं आहे. आता ITC ऍट्रिब्युटेबल टू रिड्युशियल लाईफ इन मंथ्स, म्हणजे या रेसिड्युअल लाईफ इन मंथ्सला किती ITC लागते, म्हणजे तुम्ही वापरणार किती येतात आता ऍक्च्युअली, त्याच्यावरच आपल्याला ITC काढायचा. तर त्याचा फॉर्म्युला आहे, त्याला आपण म्हणू सी, त्याला नाव देऊ C इज इक्वल टू A डिवायडेड बाय 60 गुणिला B. हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. ए आपण वरती नोट दिलेलं पहा, ए म्हणजे काय, टॅक्स पेड ऑन परचेस बिल. त्या इनपुट फिक्स ॲसेटवर तुम्ही जो टॅक्स पेड केलेला तो घ्यायचा, त्याला 60ने भागायचं, कारण लाईफच त्याचं 60 महिन्याचं आहे. म्हणजे पर मंथचं इनपुट टॅक्स मिळून जाईल तुम्हाला, त्याला 2000 रुपये पहिल्या केसमध्ये 60,000ने भागेल, त्याला गुणिला 0 म्हणजे किती आला, 0 आला. म्हणजे तुम्हाला काही द्यायचं घ्यायचं नाही याच्यात. तुमची लायबिलिटी नो रिव्हर्सल या केसमध्ये 1/4/23 जर तुम्ही जाणार असाल तर. दुसरा मध्ये 1/9/17 जाणार आहे, तर त्यावेळेला 1,20,000 भागीला 60 गुणिला बी म्हणजे हे रिसिड्युअल लाईफ, 82,000 रुपये तुमची लायबिलिटी आहे रिव्हर्स करायची. आणि या केसमध्ये 84,000 आय हॅव डिटरमाइंड द लायबिलिटी. याप्रमाणे कॅपिटल ॲसेट्सवरती मी अलग अलग पोझिशन मध्ये घेऊन लायबिलिटी काढून पाहिले. 3 प्रकार आहे. एका केसमध्ये 0 येते, कारण मी 5 वर्षाच्या वरती वापरलोय. एकात त्याचा यूज 41 महिने दिसतो, आणि एकात मात्र त्याच ॲसेटचा यूज फक्त 15 दिवस मागे पुढे झाल्याने 1 महिना वाढून दिसतो 42. म्हणजे एका केसमध्ये मला पैसे भरायचे नाहीयेत, दुसऱ्या केसमध्ये 82,000 भरायचे, तिसऱ्या केसमध्ये 84,000. त्यांनी याच्या पुढे काय म्हटलंय, तुमच्या इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरला आणि क्रेडिट लेजरला बॅलन्स पाहून ही रक्कम डेबिट टाकून द्या, नसेल तर पैसे भरा. आता इथे आपल्याला भरायचे 0, 82,000, 84,000. ॲज्युम दॅट ITC अवेलेबल ऑन 31/3/19 इन इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर. इथे तर भरायचे येत नाही, म्हणून 19ला किती क्रेडिट लेजरला बॅलन्स होता 1/4/23 तो शोधायचा प्रश्न नाही, कारण त्याचं लाईफच खतम होऊन गेलेलं आहे. म्हणजे इथे 0 आला. ॲज्युम दॅट ITC अवेलेबल 31/3 15,000 आहे. एक एक्झाम्पल घेतो की माझ्याकडे 15,000 उपलब्ध होते,
आणि दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये माझ्याकडे 1,00,000 उपलब्ध होते. हे फॉर एक्झाम्पल 1,00,000 उपलब्ध. खाली काय होईल? बॅलन्स पेएबल पहिले 67 महिन्याचा आहे म्हणून काहीच नाही. दुसऱ्या केसमध्ये तुम्हाला 15,000 उपलब्ध होते, 82 भरायचे, म्हणजे बॅलन्स पेएबल 67,000 रुपये तुम्हाला घरातून इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर मध्ये पैसे भरून पैसे द्यावे लागतील. आणि ह्या केसमध्ये काय झालं की 1,00,000 माझ्या इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरला बॅलन्स, क्रेडिट लेजरला बॅलन्स होता आणि मला फक्त 84 भरायचा. लॉस ITC 18,000 ही लॅप झाली. हे ते असं लॅप शोधून काढायचं. हाऊ इट इज लॅप? दिस वे. म्हणजे तुमच्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरचा बॅलन्स चुकून जास्त राहून गेला, कशाकडे राहायला माहित नाही, आणि तुम्हाला भरायला कमी आले, या पद्धतीने कॅपिटल गुड खर्च, तर तुम्हाला तो लॅप्स होऊन जाईल. मला म्हणजे रिव्हर्सल ऑफ क्रेडिट आपण घेतलं, ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेतलं आणि अवेलमेंट ऑफ क्रेडिट घेतलं. आता खाली ह्या 4 नोट्स आपण ऑलरेडी मी तुम्हाला पहिलं सांगून दिल्या. आता पुढचा मुद्दा घेऊ, बॅनर ऑफ कॅल्क्युलेशन ऑफ इनपुट टॅक्स. याच्यातून रूल्स दिलेले आहेत, त्या रूल्स प्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेट करा. रूल्स आपण ऑलरेडी पाहून घेतले. द अमाउंट ऑफ कॅपिटल गुड्स अंडर सेक्शन 1 and the amount payable under subsection 4 shall be calculated in such manner as may be prescribed. Supply of used capital asset म्हणजे जुनी वस्तू विकून टाकतो आपण. सेक्शनच वाचू पहिल्याने. इन केस ऑफ सप्लाय ऑफ कॅपिटल गुड्स ऑर प्लांट अँड मशिनरी. त्यांचं म्हणणं असं की कॅपिटल गुड्स आणि प्लांट अँड मशिनरी आज डिफरंट आहेत, तर तसं काही नाही आहे. कॅपिटल गुड्स इन्क्लूड्स प्लांट अँड मशिनरी ऍक्च्युअली. आता कॅपिटल गुड्सच्या स्पेसिफिकली प्रत्येक ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पाहिलं की कॅपिटल गुड्स मध्ये प्लांट अँड मशिनरीला अलग का ठेवतात, त्याच्यामध्ये काहीतरी इंटेन्शन असेल. ऑन विच इनपुट टॅक्स क्रेडिट हॅज बीन टेकन. समजा ज्याच्यावर घेतलं नाही त्याचं काय? सप्लाय ऑफ युज्ड कॅपिटल ऍसेट्स म्हणजे तुम्ही विकतायत, त्याच्यात यांनी म्हटलं नाही की ज्याच्यावर इनपुट टॅक्स क्रेडिट घेतलंय, आम्ही त्याच्या बाबतीत बोलतोय. ज्याच्यावर घेतला नाही त्याच्यावर टॅक्स भरूनच टाकणार. तू आमच्याकडे कशाला येतो? ERD करून परचेस केलेली होती जुनी मशिनरी, ती आता विकली, जेवढ्याला विकशील तेवढ्यावर टॅक्स भरून टाक, कारण गव्हर्नमेंटने तुला त्याच्या बाबतीत काहीच दिलेलं नाहीये सेट ऑफ वगैरे. म्हणून त्यांनी इथे शब्द वापर केला आहे, ऑन विच इनपुट टॅक्स क्रेडिट हॅज बीन टेकन. म्हणजे आपल्याला ज्या फिक्स असेटवर आपण सेटअप घेऊन घेतलेला आहे, ज्या कॅपिटल गुड्सवर सेटअप घेतलेला आहे, ती विकताना त्यांनी काय म्हटलं की तुम्ही आम्हाला एंटायर सेटअप वापस द्या. If registered person shall pay an amount equal to the input tax credit taken on the said capital goods. पहिल्या झटक्यात काय सांगून टाकलं की तुम्ही कॅपिटल ऍसेट विकल्या ना, मग त्याच्यावरचं सर्व कॅपिटल गुडचा इनपुट क्रेडिट वापस करून टाका. ती किती वर्ष वापरले त्यानंतर पाहू. फर्स्ट कंडिशन काय दिलेली आहे? इन केस ऑफ सप्लाय ऑफ कॅपिटल गुड्स ऑर प्लांट अँड मशिनरी ऑन विच इनपुट क्रेडिट हॅज बीन टेकन, the registered person shall pay an amount equal to the input tax credit taken on the said capital goods or plant and machinery. पहिले तर डायरेक्शन आहे की तुम्ही जे क्रेडिट घेतलं ते वापस करा. रिड्यूस बाय सच पर्सेंटेज पॉइंट ऍज मे बी प्रिस्क्राइब. मात्र त्याच्यात काही पॉइंट वजा करून घ्या, मी जे सांगू. म्हणजे बेस काय आला की इनपुट क्रेडिट काय घेतलंय ते पहिले शोधून काढा. नुसतंच माझ्याकडे ऍसेट असं नका करू. यू हॅव टू प्रूव्ह दॅट की दिस इज द बिल अँड दिस इज द ऍसेट. याच्यात इनपुट टॅक्स क्रेडिट इतकं दिलंय, आता हे तुम्ही वापस मागतात, पण ते वापस मागताना काय सांगतात की ठीक आहे याच्यातून काहीतरी वजा करा. नाही तर माझी ERD खरेदी आहे आणि मी सांगतो हो साहेब इनपुट टॅक्स क्रेडिट भरलो तर बिल सापडत नाही. तसं नाही होणार. म्हणजे तुम्हाला ते प्रूव्ह करायचं आहे की मी इतका इनपुट टॅक्स क्रेडिट भरलेला होता, तो बेस धरला. तर रजिस्टर्ड पर्सन शॅल पे अन अमाऊंट इक्वल टू द अमाऊंट ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट. म्हणजे तुम्ही जे ठरवायचं आहे की मला क्रेडिट याच्यातलं किती भरावं लागेल, पहिल्याने किती क्रेडिट घेतलं हे सांगा. म्हणजे ते ठरवल्यानंतर ते क्रेडिट सर्टन पर्सेंटेजने वापस घेतल्यानंतर पर्सेंटेज ऑफ रिड्यूस करून घ्या आणि बाकीचे भरायला येईल. किंवा दुसरी, द टॅक्स ऑन द ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू ऑफ सच कॅपिटल गुड्स ऑर प्लांट अँड मशिनरी डिटरमाइंड अंडर सेक्शन 15. किंवा तुमची जी विक्रीची किंमत येईल ती ऍक्च्युअल विकून टाकली तुम्ही त्या किमतीला, त्या दोघांपैकी जी जास्त येईल तिच्यावर ते मला टॅक्स द्यायचा. म्हणजे या फॉर्म्युलाप्रमाणे एक काढायची आणि प्रत्यक्ष विक्रीची किंमत पाहायची. या फॉर्म्युलाप्रमाणे जी जास्त येईल ती काढायची. विच एव्हर इज हायर, असं त्यांचं म्हणणं आहे कॅपिटल गुडच्या बाबतीत. आपण खाली पाहू. प्रोव्हाइडेड दॅट, त्यांनी एक प्रोव्हिजन दिलं, प्रोव्हाइडेड दॅट वेअर रिफ्रॅक्टरी ब्रिक्स, मॉल्ड्स अँड जिग्स, फिक्चर्स आर सप्लाइड ॲज स्क्रॅप, द टॅक्सेबल पर्सन मे पे टॅक्स ऑन द ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू ऑफ सच गुड्स डिटरमाइंड. म्हणजे काही मोल्ड्स असतात, काही जिग्स असतात, त्याचं आपण कॅपिटलाइज जरी केलेले असले तरी त्याचं शोधून काढणं मुश्किल होतं. त्यामुळे आम्ही काय म्हणतो साहेब याला तर आम्ही स्क्रॅपच्या भावाने विकून टाकलेला आहे. लिलाव काढला अक्षरशः आणि त्याच्यात सांगितलं हे जुन्या हातोड्या चिन्या पडलेल्या आहेत, काही डाईज आहेत, काही आहे,
त्या मला विकायच्या आहेत तर ते याच्यात विकलं, ओके, यू आर एंटायटल टू त्या ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू त्याच्यावर टॅक्स भरायला परवानगी दिली. पॉइंट टू डिस्कस, व्हॉट अबाउट द युआरडी पर्चेस ऑफ कॅपिटल गुड्स अँड मशिनरी. याचा आता काही प्रश्नच नाही, तुम्ही विकली तर तुम्हाला टॅक्स द्यायचा आहे. ज्याच्यावर सेटअपच घेतला नाही, फॉर एक्झाम्पल कार आहे, तिचा सेटअपच मिळत नाही, तर तुम्ही कसं काय म्हणू शकाल की मी हिच्यावर सेटअप घेतलेला आहे, मला आता मी ती काय रिव्हर्स कॅल्क्युलेट करतो. नाही, सेटअपच मिळत नाही, कार विकून टाकले, स्टील यू हॅव टू पे द टॅक्स कारवर. कारण तिला युआरडी पण देतात नाही, त्यांनी असं म्हटलं नाही की ती युआरडी होती आम्हाला माहित नाही. तुम्ही ज्याच्यावर सेटअप घेतलाय तेवढ्याच बोला, ज्याच्यावर घेतला नाही त्याच्यावर परस्पर टॅक्स भरून मोकळे व्हा. म्हणजे आपण कार, आपल्याकडे वी आर प्रोफेशनल, आपल्याकडे कार असतो, समजा माझ्याकडे जीएसटी नंबर पण आहे, आपण जीएसटी भरतो. तर आता माझी जुनी कार विकली गेली तर तिचा काय प्रॉब्लेम, तिला तर ज्या किमतीला विकली त्याचा टॅक्स भरायचा, कारण मी सेटअपच घेतलेला नव्हता. तरी ते डोकं लावू शकतात की 5% वजा करून कोणता जास्त येतात, म्हणून आपण काय करतो डब्ल्यूडीच्या वरती थोडस डब्ल्यूडीच्या जवळपास विकलं, कारण आपली डब्ल्यूडी 15% येते, त्यांनी 20 अलाउड केलं, म्हणजे विक्रीची किंमत आपली बरोबर बसून जाते, तो काही प्रॉब्लेम राहत नाही. म्हणजे आपल्याला ते भरायचं, पण ज्यांच्यावर आपण टॅक्स भरलेला आहे त्याच्यावर रिव्हर्सल त्यांनी सांगितलं. आपण एक्झाम्पल घेऊ, लेट्स अंडरस्टँड द प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 86 बाय वे ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल. एक उदाहरण घेऊ, XYZ कंपनी इज रजिस्टर्ड पर्सन, सप्लाइड्स used plant and machinery, relevant details are as. सप्लाय म्हणजे विक्री, इथे सप्लाय शब्द आहे जीएसटी मध्ये. आपण सप्लाय म्हणजे सप्लाय इन्क्लूड सेल्स, त्यांनी युज्ड मशिनरी प्लांट अँड मशिनरी विकून टाकली. रिलेव्हंट डिटेल्स आर ॲज एंटर, पहिल्या तर परचेसच्या डिटेल लागतील. डेट ऑफ परचेस इनव्हॉइस त्याची, कारण त्यांनी म्हटलं तुम्हाला काय द्यायचं आहे 18/18 हे वापस करा आमच्या पहिलं. असं पहिला दर काय आहे, म्हणजे आपल्याला ते बिल शोधावं लागलं. 1/7/17चं बिल आहे, जिथून जीएसटी सुरू झाला तिथूनच. त्याची कॉस्ट ऑफ मशिनरी 2 लाख, त्याच्यावर सीजीएसटी मी 9% भरलाय 18,000, एचजीएसटी 9% 18,000 म्हणून 2,36,000 माझ्याकडे बिल आहे, आणि ती मशिनरी मी आता विकतोय. डिटेल्स ऑफ सेल्स ऑफ मशिनरी 10/5/19 विकली, आणि डिटेल्स ऑफ टॅक्स इनवाइस तुमचे बनवलं तर सेल व्हॅल्यू आहे त्याची 1,25,000, मी त्याच्यावर 9% जीएसटी 9% एचजीएसटी लावून 1,47,550 मी वसूल केले पार्टीकडनं, त्याला ती मशिनरी देऊन टाकली. आता त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही ज्यावरती इनपुट क्रेडिट घेतलाय 18,000 रुपयाचा, तो वापस करा, सर्टन पर्सेंटेज कमी करून घ्या त्याच्यातून 44 प्रमाणे, आणि उरलेले पैसे आम्हाला द्या. मात्र त्याच्याबरोबर हे पण लक्षात ठेवा की तुम्ही प्रत्यक्ष कितीला विकलं. ही जर 11,250 ची रक्कम जास्त येत असेल डिटरमाइन पेक्षा, तर 11,250 भरा. जर ही कमी पडत असेल तर ती जी रिव्हर्स प्रमाणे येईल ती. Tax to be paid on the higher amount of the following two situations: on the amount of input tax credit as reduced by such percentage points as prescribed per Rule 44(6) with Rule 44(1)(b), which is based for useful life of the goods. Use of machinery from the date of purchase up to the date of sale. Date of purchase आपल्याकडे होती 1/7/17, डेट ऑफ सेल आहे 10/5/19. पिरियड ऑफ यूज 1/7/17 तर 31/10/5/19 पर्यंत मोडलं तर 1 वर्ष 10 महिने 10 दिवस ती मशिनरी मी वापरून टाकले. 23 महिने मी मशिनरीचं वापरून टाकलं, म्हणजे रिशिड्युअल युजफुल लाईफ इन कम्प्लिटेड मंथ्स उरला किती, 60 - 23 37, आणि 37 महिन्याचा त्याचा रिशिड्युअल लाईफ उरलेला आहे. तर त्यांनी काय सांगितलं की हा तो जो टॅक्स आहे वापस करताना याचं 5 वर्षाचं लाईफ धरायचं, त्याला भागीला 60 गुणीला तुमची लाईफ जेवढी उरली तेवढे गृहीत धरायचं. अमाऊंट कन्सिडर्ड फॉर पेमेंट वाईड रूल 44(1)(b), टॅक्स पेड डिवायडेड बाय 60 ऑफ द युजफुल रिशिड्युअल लाईफ. हा 60,000 18,000 भागीला 60 केलं तर आपल्याला जवळपास किती पैसे येतील ते पण. युजफुल रिशिड्युअल लाईफ इज इक्वल टू 18,000 भागीला 37 गुणीला भागीला 60, कारण 18,000 ही टॅक्स पेडची रक्कम आहे, त्याचे युजफुल लाईफ 60 महिने धरायचे आहे, म्हणून भागीला 60 केले, म्हणजे पर महिन्याला किती येईल तो 300 रुपये जवळपास पर मंथ. तर तुमच्याकडे युजफुल रिशिड्युअल लाईफ पूर्ण किती होतं 37 महिने, 37 गुणीला 300 करा, ते 11,100 येतील. म्हणजे तुम्हाला भरायचे आहेत 11,100. या फॉर्म्युल्याप्रमाणे तुम्ही ऍक्च्युअली बिलिंग करताना वसूल केलेत 11,250. त्या दोघांपैकी जी जास्त रक्कम येईल ती भरायची, म्हणजे आपल्याला भरायची 11,250 बिलाप्रमाणे. पण यू हॅव टू फाइंड इट बाय दिस वे, की ते बिल शोधा, त्याच्या लाईफ 5 वर्षाच्या गृहीत धरा, त्या बिलापासून कम्प्लिटेड मंथ्स बाजूला काढून टाका, कम्प्लिटेड रिशिड्युअल लाईफ किती उरलं, त्या रिशिड्युअल लाईफ मध्ये तुमच्याकडे किती गव्हर्नमेंटचे पैसे उरून गेलेले आहेत ते तुम्ही आम्हाला द्या, किंवा प्रत्यक्ष जर विक्रीवर जास्त वसूल केले असतील तर ते द्या.
हे दोघं शोधण्याचा आपण मार्ग शोधून काढला, आपण प्रयत्न केला. देअरफॉर द रजिस्टर्ड पर्सन इज रिक्वायर्ड टू पे 11,250 CGST आणि 11,250 GST being higher in the two. Procedural part as given in the rules. We have already discussed how to avail the credits and what are the conditions for availing the credit. Now we turn to the procedural part. Procedural part मध्ये काय आलं, the person who has availed credit under section 1 to D म्हणजे सब section 1 मध्ये ज्यांना क्रेडिट इंटायटलमेंट त्यांनी काय करायचं, shall file within 30 days or with extended period file form GST ITC 01 electronically to the effect that he is eligible to avail the input tax credit as aforesaid. म्हणजे तुम्हाला आम्ही सांगितलं की तुम्ही टाइमली रजिस्ट्रेशन घेतला, व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन घेतला, तर तुमच्याकडे रजिस्ट्रेशनच्या डेटला अगोदर जेवढं काही इनपुट असेल त्याच्यावर इनपुट टॅक्स क्रेडिट आम्ही तुम्हाला देऊ. पण मग त्या गव्हर्नमेंटला माहिती कसं पडायचं त्याला, की माझं निघालं ₹1,00,000 निघाला, समजा 1.5 लाख निघाला, 2.5 लाख, तर त्या गव्हर्नमेंटला माहिती कसं पडायचं. त्यांनी सांगितलं तुम्ही ITC फॉर्म 01 भरा विदिन 30 days फ्रॉम द डेट ऑफ रजिस्ट्रेशन. तुमचं रजिस्ट्रेशन ग्रँट झालं त्या दिवसापासून तुम्ही 30 दिवसाच्या आत हा ITC 01 इलेक्ट्रॉनिकली फाईल करा, त्याच्यात डिक्लेअर करा की दीज आर द बिल्स अँड दीज आर द ITC पेड बाय मी विच आर हेल्ड इन स्टॉक. ऍक्च्युअली रजिस्ट्रेशन घेताना त्यांच्याकडे तो कागद असतो तुमच्याकडे काय खरेदी केलेली आहे आणि काय विक्री केलेली आहे. दे विल व्हेरीफाईड की खरोखर तुमचा स्टॉक तेवढा होता का आणि तुम्हाला समोरच्यांनी क्रेडिट टाकलेलं आहे का, तो नंतरचा भाग झाला. पण तुम्हाला जे मागायचं आहे ते तुम्ही ITC 01 भरून विदिन 30 days इलेक्ट्रॉनिकली ते सबमिट केलं तर तुमचं काम संपलं. दुसरा मुद्दा आहे, द क्रेडिट शॅल बी क्लिअरली क्लेरिफाईड रिलेटिंग टू व्हेरिएट्स इनपुट्स अँड कॅपिटल गुड्स हेल्ड इन स्टॉक ऑन पर्टिक्युलर डेट वेन ही बिकम्स इलिजिबल फॉर अवेलमेंट ऑफ क्रेडिट. आता क्रेडिट कॅपिटल गुड्स आपण घेणार 2 सिच्युएशन मध्ये, 2 मध्ये अलाउड नव्हतं पण 2 मध्ये अलाउड होतं, ते घेणार. तर कॅपिटल गुडचं क्रेडिट पण तुम्ही क्लिअर करून द्या. आम्ही इंटरचेक करू की त्या पार्टीने खरोखर त्यावेळेला तुमच्या जीएसटीआरला तूट टाकलेलं आहे, ते काही बिल का नाही, तुम्हाला अदरवाईज डायरेक्ट देणार नाही. 3 नंबर म्हणजे ते तुम्हाला कॅपिटल गुड्सच्याही डिटेल द्यायच्या सब्जेक्ट टू बिल वगैरे. द क्लेम इफ द क्लेम फाइल्ड इन फॉर्म GST ITC 01 exceeds ₹2 lakhs म्हणजे तुमचा क्लेम ITC 01 ला टाकताना तो 2 लाखाच्या वरती जातोय, म्हणजे 2 लाखाच्या वरती क्रेडिट मागता तुम्ही. अंडर ऑल द ऍक्ट्स म्हणजे नॉट 4 इंची टोटल करायची, CGST, HGST, UTGST, ITGST म्हणजे कोणालाही 3च लागू पडतील या 4 पैकी. कारण HGST असेल तर UGST नसेल आणि UGST असेल तर HGST नसेल. या 3 कायद्यांमध्ये टोटल मिळून जर 2 लाखाच्या वरती तुमचं क्रेडिट जात असेल then you are required to get certified the details by a practicing chartered accountant or a cost accountant. म्हणजे तुम्हाला क्रेडिट देऊ, पहिली कंडिशन काय ते इलेक्ट्रॉनिकली फाईल करा म्हणजे आम्हाला माहिती पडेल की तुम्ही कोणत्या वस्तूंवर क्रेडिट मागताय, होईल व्हेरीफाईड. दुसरी कंडिशन टाकली की ते जर 2 लाखाच्या वरती असेल तर आमच्या गालात निलायचा तिकडे ते चार्टर्ड अकाउंटंट कडे जा, त्याच्याकडून सही सट्टे मारून आणा, तो शोधात फिरल काय आहे, ही विल सर्टिफाईड यस दिस इज द क्रेडिट इज करेक्ट. म्हणजे ती आपल्याला आउटसोर्सिंग सारखं आपल्यावर जबाबदारी टाकून दिलेली आहे की तुम्ही थर्ड पार्टी कडून सर्टिफाईड करून द्या, कमीत कमी तेवढं करा. आणि इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम इन रिस्पेक्ट ऑफ कॅपिटल गुड्स अंडर क्लॉज G or C of 18 shall be verified with the corresponding details furnished by the suppliers. मी सांगितलं ना, जे काही ते भरलेले असतील ते पुढे पाहतील, फक्त तुम्हाला एवढंच म्हणायचं की मला एवढं क्रेडिट पाहिजे, मग ते तपासतील की याचा ITC 2A मध्ये येतोय का आणि समोरचा सप्लायर टॅक्स भरतोय का आणि ते सर्व ते पाहत बसतील. आपलं काम एवढं होतं. आता 41 ट्रान्सफर ऑफ क्रेडिट ऑन सेल, मर्जर, अमर्गेशन, लीज ट्रान्सफर, जे काही माणूस मेला त्या सर्वांचे क्रेडिट ट्रान्सफर करायची प्रोसिजर. पहिलं अवेलमेंट झालं, दुसरं ट्रान्सफर, त्याची प्रोसिजर काय. इन केस ऑफ ट्रान्सफर ऑफ बिझनेस ऑन अकाउंट ऑफ सेल, मर्जर, डीमर्जर, अमलगमेशन, लीज ऑर ट्रान्सफर और चेंज इन द ओनरशिप ऑफ द बिझनेस फॉर एनी रिझन, the transferor of business shall furnish the details of on electronic portal in ITC 02. म्हणजे ट्रान्सफरर ऑफ बिझनेसने ITC 02 मध्ये डिटेल्स टाकायचे की मी हा बिझनेस विकला, हा ट्रान्सफर झाला माझ्याकडून, माझ्याकडे नाहीये. इव्हन प्रोप्रायटरी होती ती पार्टनरशिप केली तरी नंबर बदलणार की देयर इज अ चेंज इन द कॉन्स्टिट्यूशन, माझ्याच घरातले मेंबर घेऊन
तर मला ITC 02 पहिले टाकावे लागेल की दिस इज द एक्झिस्टिंग क्रेडिट, आता हे पार्टनरशिपच्या नंबरवर ट्रान्सफर करायचं आहे. म्हणजे ट्रान्सफररने ITC 02 टाकायचं आहे. आता माणूसच मेला तर त्याच्या ITC 02 कोण टाकणार, तर ते सर्क्युलर पाहावं लागेल. तिथे म्हटलेलं की त्याच्या लिगल हेअर जो आहे त्याने ITC भरून टाकून द्यायचा. विथ अ रिक्वेस्ट टू ट्रान्सफर द अनयुटिलाइज क्रेडिट इनपुट टॅक्स क्रेडिट लाईंग इन द इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर टू द ट्रान्सफरी. आणि त्यांना विनंती करायची की हे इनपुट टॅक्स क्रेडिट मी आता हा धंदा यांना विकलेला आहे, त्यांच्या खात्यात तुम्ही वर्ग करून द्या. दुसरा मुद्दा आहे, इन केस ऑफ डिमर्जर द इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी apportion in the ratio of the value of assets in the new unit as specified in the demerger scheme. ते डिमर्जरचा अर्थ काय की एक मोठं युनिट आहे, त्यांनी दोन भाग करून टाकले की काही इथून उचला दुसरीकडे घेऊन जा, इथे कॅपॅसिटी कमी पडते दुसरीकडे जागा घेत. त्यावेळेला त्या ऍसेट्स मध्ये प्रपोर्शनेट त्या युनिटला किती गेलं, या युनिटला किती गेलं ते करून तुम्ही ते पहा. आपल्याकडे ते सगळे केसेस क्वचित असतील तर त्यामुळे आपण त्याच्यावर जास्त जोर न देताना पुढचा मुद्दा वाचू. In the case of transfer of business, the transferor shall also submit a copy of the certificate issued by practicing chartered accountant or cost accountant that the transfer of business has been done with specific provision of transfer of liability. वरती एक कंडिशन आपण पाहिली होती पहा की हे जर ट्रान्सफर होताना विथ स्पेसिफिक कंडिशन ऑफ ट्रान्सफर ऑफ लायबिलिटी. आता इथे ते बघता की तुम्हाला एंटायर ट्रान्सफर करायचं आहे तर त्याचं सर्टिफिकेट घ्या की जो ट्रान्सफरी आहे, जो विकत घेणारा आहे किंवा ज्याच्यात तुम्ही मर्ज होत आहे त्यांनी मागची सर्व लायबिलिटी घेण्याचं मान्य केलेलं आहे, तशी अग्रीमेंट यांच्याकडे आहे, तसं चार्टर्ड अकाउंटंटने सर्टिफिकेट द्यावं. यस, ही हॅज अग्रीड टू टेक द लायबिलिटी. म्हणजे ते त्याला नोटीस काढतील की हॅव अग्रीड फॉर द लायबिलिटी, तुम्ही त्यांचे रिटर्न भरल्याचे बाकी ते भरून टाका. म्हणजे ही एक आपल्याला कंडिशन पूर्ण करायची आहे. नंतरची कंडिशन आहे, ट्रान्सफरी ऑफ बिझनेस ऑन द कॉमन पोर्टल शॅल ऍक्सेप्ट द डिटेल्स फर्निश्ड बाय द ट्रान्सफरर अँड अपॉन सच ऍक्सेप्टन्स द अनयुटिलाइज्ड क्रेडिट स्पेसिफाईड इन GST ITC 02 शॅल बी क्रेडिटेड टू द इलेक्ट्रॉनिक लेजर ऑफ ट्रान्सफरी. म्हणजे ट्रान्सफररने पैसे भरून टाकले, जे ITC GST 2 टाकून दिला की इतके क्रेडिट त्यांना द्या, पण ज्यांना घ्यायचं ते विनंतीच करत नाही तर कशाला त्या पडू द्यायचं. म्हणून त्याने काय करायची, साहेब ते मला पाहिजे माझ्या खात्यात वर्ग करून द्या. तर तुम्ही ITC 02 ची त्यांना विनंती केली, देन दे विल ट्रान्सफर द अनयुटिलाइज क्रेडिट इन युअर इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर टू दी अकाउंट ऑफ ट्रान्सफरी. म्हणजे त्यांच्या खात्यात त्यावेळेला ते वर्ग होईल. म्हणजे दिस इज द प्रोसिजर गिवन की ते कसं करत जायचं. बाकीचे फॉर्म्युला वगैरे होते आपण तो भाग घेतला होता. दिस इज द प्रोसिजरल सेक्शन. In case of transfer of business, the transferee shall also submit a copy of certificate issued by practicing chartered accountant cost of transfer of business. ते liabilities आपण घेतलं. Transferee of business on the common portal shall accept the details furnished. हे पण झालं. The inputs of capital goods transferred shall be accounted by the transferee in the books of account. आता हे काही सांगण्याची गरज आहे का बरं? तो धंदा विकत घेतो, तो बुक्स मध्ये एंट्री करणार का? तरी म्हटलंय इनपुट्स अँड कॅपिटल गुड्स so transferred shall be duly accounted in the transferee in his books of account. म्हणजे हे सांगण्यात का अर्थ, हो त्याचे अकाउंटिंग करून घे बरं, त्याचं बरं सर्टिफिकेट बघत नाही की यांनी अकाउंटिंग केली का त्याचंही सर्टिफिकेट द्या. चालेल, आपलं सर्टिफिकेट घेतल्यानंतर डिलीट झालं साहेब, ते उडून गेलं डाटा, त्याला काय करणार. पॉइंट, द रूल डज नॉट स्पेसिफाय द टाइम पिरियड फॉर फायलिंग फॉर्म GST ITC 02 ऑन कॉमन पोर्टल इलेक्ट्रॉनिकली अँड एक्सेप्टन्स ऑफ बिट बाय. जसं आपण पहिले पाहिलं की ITC 01 विदिन 30 days भरून टाका. ITC 02 च्या बाबतीत त्यांनी मी 2 वेळा रूल चेक केले, दोघं वेळा पाहिलं की त्याच्यात असं काही स्पेसिफिक पिरियड दिलेलाच नाहीये. त्यांनी फक्त ITC 02 भरा, ट्रान्सफररने भरायचं आणि ट्रान्सफरीने रिक्वेस्ट करायची ऍक्सेप्टन्सची, तो ट्रान्सफर. किती टाइम, त्याला टाइम लिमिट त्यांनी काही दिलेलं नाहीये. 41, ट्रान्सफर ऑफ क्रेडिट ऑन ऑब्टेनिंग separate registration for multiple places of business within the state or union territory. हा रूल 41 चा मी उल्लेख तिकडे केलेला नाहीये. आपण 40, 41, 44, 3च घेणार होतो, पण एक छोटा रूल मध्ये सापडून गेला. तर ते एक माहितीसाठी सांगतो की समजा एका माणसाला एक रजिस्टर्ड पर्सन एक नंबरवर महाराष्ट्रात पूर्ण व्यवहार करू शकतो, त्याच नंबरवर एक धुळ्याला ठेवू शकतो, एक नाशिकला ठेवू शकतो, एक नंदुरबारला दुकान उघडू शकतो एकाच नंबरवर. त्यावेळेला तो जर मालाचे इकडून तिकडे देवाणघेवाण करत असेल तर इट विल बी ट्रीटेड ॲज, म्हणजे आपण काय म्हणतो त्याला,
ब्रँच ट्रान्सफर. पण जर त्याला असे प्रतिबंधन नाहीये की तू नंबरच घेऊ शकत नाही. त्याला सांगितलं यू कॅन ऑप्टेन वन नंबर, ओके वी डोंट पेट, आम्हाला चालेल. पण तरी म्हणतो मला प्रत्येक दुकानाचा नंबर अलग घ्यायचा, देन इट विल बी ट्रीटेड एज अ सेपरेट एंटिटी. कारण नंबर अलग आहे ना. मग तुम्ही इथून त्या दुकानाला काही ट्रान्सफर करणार असाल तर तुम्हाला टॅक्स लावावा लागेल. पण समजा मी तर रजिस्ट्रेशन घेतला ट्रान्सफर करतो, त्याच्या अगोदर ट्रान्सफर करून टाकलं, माझं दुकान आहे. तर ट्रान्सफर ऑफ त्या क्रेडिटला काय, इफ अ रजिस्टर्ड पर्सन हॅज ऑब्टेन्ड व्हेरियस रजिस्ट्रेशन under the same state or union territory at different places and he wants to transfer the unutilized credit in his electronic credit ledger to any place of business or businesses or all places of business newly registered, he has to file within 30 days the details in form GST ITC 2A इलेक्ट्रॉनिक ऑफ कॉम्प्युटर. म्हणजे एकाच माणसाने अलग अलग नंबर घेतले आणि त्याच्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला काही बॅलन्स होता, त्याने सांगितलं की मी या नंबरवर इतके, या नंबरवर इतके, या नंबरवर इतके देतो, तर 30 दिवसाच्या आत त्यांनी जीएसटी ITC 0 फॉर्म इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरवर इलेक्ट्रॉनिकली फाईल करायचा आहे आणि ते दुसऱ्यांनी तो स्वीकारला की ते इलेक्ट्रॉनिक क्रेडिट ट्रान्सफर होऊन जाईल. इनपुट टॅक्स क्रेडिट इन रिस्पेक्ट ऑफ कॅपिटल गुड्स शॅल बी ट्रान्सफर्ड proportionately to the extent the assets held by the newly registered entity at the time of registration. म्हणजे टाइम ऑफ रजिस्ट्रेशनच्या वेळेला जेवढं त्यांच्याकडे ऍसेट शिफ्ट झाले असतील त्याच्यावरचे इनपुट टॅक्स क्रेडिट द्यायचं. शेवटचा 44 लास्ट, मॅनर ऑफ रिव्हर्सल ऑफ क्रेडिट अंडर स्पेशल सर्कमस्टन्सेस. आता रिव्हर्सल ऑफ क्रेडिट करायची म्हणजे 84 सेक्शन 18(4) चा. The input tax credit on inputs, finished goods, and capital goods held in stock in cases of registered person opts for composition scheme or where the goods or services are both supplied by him becomes wholly exempt in respect of the circumstances given in section 29(5). म्हणजे कॅन्सलेशनच्या वेळेला जे असतात ते shall be calculated proportionally on the basis of the corresponding invoices on which credit has been availed by the registered taxable person on such inputs. म्हणजे तुम्ही रिव्हर्सल करायच्या वेळेला याल त्यावेळेला तुमच्याकडे इनपुट टॅक्स क्रेडिट आहे, फिक्स ऍसेट आहे, त्यांच्या तुम्हाला बिलांची डिटेल द्यावी लागेल. जर बिलांची डिटेल नसेल तर ती चार्टर्ड अकाउंटंटकडून सर्टिफाईड करून घ्यावं लागेल असं त्यांचं म्हणणं आहे. याच्यात 1 वर्षाच्या पुढचा बिल चालतील, कारण तो फक्त 18 लाच लागू होता. हा सेक्शन दुसऱ्याकडे आपण प्रोसिजर मध्ये येऊन केलो. म्हणजे या केसेसमध्ये जरी लागू असली तरी तर सर्टिफाईड लागेल. द अमाऊंट to be reversed on happening of the above event shall be separately determined in respect of CGST, HGST, UTGST or IGST. म्हणजे प्रत्येक कायद्यासाठी किती रिव्हर्स करावं लागेल हे डिटरमाइन करावं लागतं. म्हणून मी कॅपिटल गुडचा एक एक्झाम्पल घेताना आयटम वाईज डिटर्मिनेशन ऑफ दिलेलं आहे. 18(5) मध्ये पाहिलं तुम्ही तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल की त्याच्यात मी का केलं होतं की रूल मध्ये पुढे आलेलं होतं. म्हणजे आपण रूल पाहताना लक्षात आलं होतं की हे आयटम वाईज मागतील, आपल्याला आयटम वाईज बनवावं लागेल. एक्झाम्पल, वेअर द टॅक्स इनवाइस रिलेटेड टू द इनपुट्स आर नॉट अवेलेबल, द रजिस्टर्ड पर्सन शॅल एस्टिमेट द अमाउंट बेस्ड ऑन प्रिव्हेलिंग मार्केट रेट. डिटेल्स फर्निश्ड वेअर नो इनवाइस आर अवेलेबल शॅल बी ड्युली सर्टिफाईड बाय चार्टर्ड अकाउंटंट ऑर कॉस्ट अकाउंटंट. म्हणजे परत ते आलं चार्टर्ड अकाउंटंट सर्टिफिकेट. द अमाउंट ऑफ रिव्हर्सल शॅल फॉर्म पार्ट ऑफ द आउटपुट टॅक्स क्रेडिट लायबिलिटी अँड रजिस्टर्ड पर्सन शॅल फर्निश GST ITC 03 or in from GSTR 10 where such amounts relates to cancellation of registration. However, no time limit is prescribed. म्हणजे याला कोणते फॉर्म भरायचे आहेत रिव्हर्सलला ते फॉर्म दिलेत ITC 03 भरा किंवा GSTR 10 भरा, मात्र टाइम लिमिट त्याच्यात काही दिलेली नाही. जाऊ द्या खाली संपलाय. याच्या नियमांमध्ये थोडा 5 वर्ष एस्टिमेटेड लाईफचा लिमिट आहे तेवढंच सोडून द्या. बाकीचं आपलं बाध्यावतून आता सर्व संपलेलं आहे. मला जे या सेक्शनच्या बाबतीत आपल्याला स्टडी सर्कल मीटिंग घ्यायची होती तर आपलं लेक्चर इथे संपलंय. थँक्यू व्हेरी मच फॉर द हिअरिंग. आता आपण क्वेश्चन असले तर आपण विचार करूया. सर, एक ऑनगोईंग कन्सर्नच्या बाबतीत जर बिझनेस रनिंग आहे
आणि त्या व्यक्तीने तो बिझनेस सेल आउट केला किंवा दुसऱ्याला हँडओव्हर केला, पार्टनरशिप फर्म मध्ये कन्वर्ट केला प्रोप्रायटरी कन्सर्नला. पण या पार्टनरशिप फर्म मध्ये त्याचा काहीच रोल नाहीये, तो पार्टनर पण नाही काहीच नाही. अशा वेळी आयटीसी क्रेडिट आयटीसी 02 ने ट्रान्सफर होऊ शकते. 02 ने कसं काय ट्रान्सफर होईल? कारण हा ट्रान्सफर आहे त्याने अपलोड करायचा आहे की ही उलट रिक्वेस्ट करायची त्याने 02 वरून ITC 02 माझ्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिटला बॅलन्स जर असला तरच करू शकेल ना, नसला तर काहीच करायचं नाही. तर त्याने करायची आणि समोरच्याने परत हे करायची की हा ITC मला द्या, असं म्हणजे ती प्रोसिजर आहे. त्याला टाइम लिमिट फक्त नाहीये, करावी तर लागेलच. पण त्याला कंडिशन की तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिक क्रेडिटला बॅलन्स असला तर, नसला तर काय ट्रान्सफर करणार म्हणजे ITC 02 भरायचा. हा, नगरमधनं बोलतो कराळे. कॅपिटल गुड्स मध्ये माझ्याकडे मशिनरी मी परचेस केली. आता तुम्ही जे सांगितलंय की त्याला 5 वर्षाचंच लाईफ आहे. हो, आता मी इनपुट टॅक्स क्रेडिट घेताना मला 5 वर्षामध्ये ते माझं पूर्ण इनपुट टॅक्स क्रेडिट वापरलं गेलेलं नाही. पण आपण उदाहरण घेतलं, मी 67 महिने दाखवले, त्याच्यात तुम्हाला काहीच भरायचं नाही. हो, त्याच्यात भरायचे नाहीये, परंतु माझं काही क्रेडिट शिल्लक राहिलंय 5 वर्षानंतर सुद्धा. क्रेडिट कसं काय शिल्लक राहील? नाही म्हणजे माझं काही एवढं काही हे होतं, आउटवर्ड सप्लाय जो होता ना तो तेवढा नाहीये. लॅब झालं. मशिनरीज हा, तर मग तो लॅब्स होईल का? हो, गॅरंटेड सर लॅब. कारण त्याचं त्यांच्या हिशोबाने ते 5 वर्षात तुमचं इनपुट क्रेडिट खतम झालं. जर उरलं असेल तर भरून द्यायचं आहे. ते खतम होऊन गेलं तर तुमच्याकडून काही मागणार नाहीत, पण तुम्हाला काही देणार पण नाहीत, कारण ते क्रेडिट लॅप्स होईल असं स्पष्ट लिहिलेलं आहे. आपण एक एक्झाम्पलही घेतलं की क्रेडिट कोणत्या केसमध्ये लॅप्स होतं, म्हणजे उरलेले पैसे सोडले तुमचे कॅपिटल गुड्स मध्ये. कॅपिटल गुड्स मध्ये रिफंड नाही. ओके सर, थँक्यू. कोणाच्या काही क्वेरीज आहेत का? कोणाला काही क्वेरीज नाहीयेत? असल्याही ना तर तुम्ही काय करा, बेदर व्हॉट्सअपवर टाका. तर याचं हा, मी प्रत्येकाला प्रयत्न करतो की उत्तर दिलं जाईल असं. नमस्कार सर. थोडा एखाद्या वेळेला तर याचा रेकॉर्डिंग व्हिडिओ नॉर्थ महाराष्ट्राच्या ग्रुपवर पण टाका. हो हो, आम्ही युट्यूब चॅनल पण क्रिएट करतोय आणि हा. नॉर्थ महाराष्ट्राच्या ग्रुपलाही शेअर करेल रेकॉर्ड. बिलकुल टाकू सर, बिलकुल. ओके ओके. ओके ओके. आपल्याला कसं शेअरिंग ऑफ नॉलेज आपण त्याच्याकरता एकत्र आलेलो आहे. हो बिलकुल सर, आम्ही युट्यूब चॅनल जर केलं ना तर तुम्हाला लगेच शेअर करू, तुम्ही त्याच्यावरून पाहू शकता. बरोबर आहे सर. आणि माझे जे प्रेझेंटेशन आहे मी आता याच्यावर टाकून देतो व्हॉट्सअप ग्रुपवर. आपल्या ज्यांना पाहिजे की प्रिंटआउटही काढून सेव्ह करून शकतील आपल्याकडे किंवा वाचून घेऊ शकतील. मी आज असोसिएशनच्या वतीने सगळ्यात पहिले देशमुख मगन साहेब. पाटील सरांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी एवढी मेहनत घेऊन उदाहरणासह सगळ्या प्रोव्हिजन्स आपल्याला एक्सप्लेन करून सांगितल्या. ग्रुपवर पीडीएफचं प्रेझेंटेशन आजच शेअर करून टाकू आणि रेकॉर्डिंग आल्यावर ग्रुपवर रेकॉर्डिंगही शेअर केलं जाईल. नगर, मालेगाव, नाशिक आणि तसेच बाहेरगावून अजून भरपूर सदस्य जॉईन झाले. त्या सर्वांचं मी जळगाव डिस्ट्रिक्ट टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन तर्फे धन्यवाद देतो. तसेच जळगावचे सदस्य आणि आपल्या असोसिएशनचे सगळे सदस्य आज उपस्थित राहिले त्याबद्दल असोसिएशन तर्फे त्यांचं सगळ्यांचा धन्यवाद. पुन्हा एकदा सरांचे आभार व्यक्त करतो की सरांनी सगळी मेहनत घेऊन आजपर्यंत 10 सेशन सरांचे झालेले आहेत. आपले जीएसटीच्या सेक्शन 1 पासून सुरुवात करून ITC पर्यंत आपण पोहोचलोय. याच्या पुढेही हे ज्ञान सत्र असंच चालू राहील हे असोसिएशनच्या वतीने ग्वाही देतो आणि पुन्हा सर्वांचे आभार व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. अध्यक्षांच्या वतीने त्यांच्या परवानगीने मी जाहीर करतो की आजची मीटिंग संपली आहे. 15 दिवसानंतर इन्कम टॅक्सवर लेक्चर होईल. असोसिएशनच्या वतीने मी मंदार दाते साहेबांचे पण आभार व्यक्त करतो की त्यांनी औरंगाबादवरनं ही मीटिंग कंट्रोल करून आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचे पण आभार. दाते साहेब, मनापासून अभिनंदन तुमच्या. धन्यवाद सर.